आणि प्लस पॉईंट असा झाला की तो होम ग्राउंड होता त्याचा, तर तो 100% देणार याचा मला खात्री होती. म्हटलं म्हणून त्याला टायमावरती उतरवलं. म्हणूया एक लास्ट क्वेश्चन. चला बेस्ट ऑफ लक, शुभेच्छा देऊया दोन्ही टीमला. तत्पूर्वी जाऊया आपण कॉम बॉक्स मध्ये, तिथे जोडले जातील दीपक पाटील सर. थँक्यू. हॅलो, थँक्यू सो मच प्रवीणजी गायकर. सकाळच्या सत्रामध्ये जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत आहे. दुसऱ्या सामन्याला सुरुवात होते. अयांश 11 कोळखे आणि आई 11 ओवे या दोन संघादरम्यान आज या स्पर्धेचा 5वा दिवस आणि रायगड प्रीमियर लीगचं पहिलं पर्व आपण खऱ्या अर्थाने एन्जॉय करतोय. एक फार मोठी स्पर्धा. ग्रामस्थ मंडळ पारगाव 24 लाईव्ह इव्हेंट्स, बोरले जन्मान दापोली, स्वर्गीय नितीन स्मृती, श्रेया स्पोर्ट्स कोपर, जीवदानी स्पोर्ट्स क्लब बामणडोंगरी आयोजित सीझन 1 रायगड प्रीमियर लीग आणि जमलेल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. इकडे अयांश 11 कोळखे त्यांच्या विरोधामध्ये आई 11 ओवे संघ सध्याच्या घडीला गोलंदाजी करतोय. कासार पडेलचा स्टार खेळाडू आयो या बसचा हा चेंडू बॅकफुटवरून कट केलाय. पॉइंट कडे अगदी डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे आकाश तारेकर आणि थॉमस डायस अशी सलामीची जोडी आपण पाहतोय. अयांश 11 कोळखे संघाकडून दोनही खेळाडूंनी पहिला चेंडू फेस करत असताना आपले अकाउंट ओपन केले. सिंगल रन खातं उघडलं गेलंय आणि अयुब शेख सुद्धा दिग्गज अष्टपैलू खेळाडू, अनेक व्यावसायिक खेळाडू, तुमच्या आवडीचे खेळाडू खरं तर या स्पर्धेमध्ये खेळताना दिसतात आणि सगळ्यांनाच संधी मिळाल्या. त्यामुळे हा चेंडू हलकासा बाहेरच्या बाजूला निघत थोडासा बाउन्स सुद्धा झाला आणि त्याचमुळे थोडंसं रीच होणं आकाशला थोडंसं कठीण गेलं होतं आणि बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. या स्पर्धेचे दमदार आयोजक आपण पाहत आहे विशालजी जेतेकर, ऋषी नाईक, संदेश पाटील. यावेळेस मात्र समोरच्या दिशेला लॉफ्टेड फटका पाहायला मिळतोय. डाऊन द ग्राउंड बॉल उत्तुंग षटकार. षटकारांना टीमची टोटल जाऊन पोहोचले ती 8 या आकड्यावर. आयुबचा हा बॉल येऊ दिला. तदनंतर मात्र शेवटच्या क्षणाला अगदी एलिगंट टच पाहायला मिळाला. अगदी थर्डमॅनकडे थोडस बिस्फिल त्या ठिकाणी आणि लगेचच संधी मिळाली 2 धावा पूर्ण करण्याची. घरचं मैदान आहे, होम ग्राउंड, त्यामुळे मोठा सपोर्ट नेहमीच असतो. पारगाव गावाचं नाव साता समुद्र पार नेण्यामध्ये सगळ्यात मोठा हातभार. रायगडचा वंडर बॉय, बायकर मॅन अशा अनेक उपाधी खरं तर उपमा अनेक आपल्याच लाडक्या क्रीडा रसिकांनी आकाश तारेकरला बहाल केल्यात. थोडासा फिरून खेळण्याचा प्रयत्न ऑप्शनच्या बाहेर निघाला होता. चेंडू निघून गेला स्टंप लाईन वरून सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर अयांश 11 कोळखे बिनबाद 10 धावा. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर 10 एकमेव षटकार आपल्याला पाहायला मिळाला आणि एक संमिश्र स्वरूपाचं षटक म्हणावं लागेल. कारण या मैदानावर आपण पाहिलं ना अगदी पहिल्या दिवसापासून तर पहिल्याच मॅच मध्ये आपण पाहिलं कारण इकडे 80-85 धावा सुद्धा कमी पडतात. नुकताच या मंचावर सुनीलजी चितेकर यांचं आगमन झालंय. त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. सुस्वागतम. रायगड प्रीमियर लीग मध्ये आपलं हार्दिक असं स्वागत आहे. सिद्धेश कोळी आलाय. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. इकडे मात्र पहिला चेंडू निघून गेलाय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. थॉमस डायसला आपण पाहतोय आज आयकॉन आणि त्याच्यावर फार मोठं मी तर म्हणेन बदार असणार आहे. कारण आयकॉन खेळाडूंचा परफॉर्मन्स मॅटर करणार आहे.
थोडासा दबाव जरूर असेल. रायगड प्रीमियर लीग सारखी भव्य दिव्य स्पर्धा ॲज अ आयकॉन, कारण परफॉर्मन्स प्रेशर प्रत्येकच आयकॉन खेळाडूवर असतो आणि तो त्यांना झेलावा लागेल. यावेळेचा हा चेंडू इकडे मात्र थोडीशी दिशा पाहिली जाईल. नेक्स्ट स्टंपच्या खूपच बाहेरून पिच झालेला हा चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा आला. एक अतिरिक्त रन जोडली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर कार्डवर 11वी धाव. थॉमस डायस अनेक मैदानं गाजवले ज्या खेळाडूंना आपल्या फलंदाजीच्या जोरावर आणि आजपर्यंत प्रत्येक स्पर्धेमध्ये छाप सोडले आणि म्हणूनच आज आयकॉन तुम्हाला पाहायला मिळतो या टीम कडून. पुन्हा एकदा इकडे मात्र वारंवार लेग स्टंपवर मारा करण्याचा प्रयत्न मात्र आणि या प्रयत्नामध्ये सिद्धेश आपली ब्लाइंड लेन धरून बसलाय. हा सलगचा हा दुसरा व्हाईट बॉल आणि त्याचमुळे बिना मेहंदीच्या धावा सध्याच्या घडीला अय्यांश 11 कोळके संघासाठी स्कोर कार्ड मध्ये ऍड होत असताना टीमची टोटल जाऊन पोहोचले ती 12वर. सिद्धेश कोळी आणखीन एक दिग्गज अष्टपैलू खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. उल्वेन नोड मधील हा खेळाडू. यावेळेचा चेंडू हीच लाईन बरोबर आहे. बरोबर राऊंड स्टंप्स न चेंडू टाकला होता आणि या टप्पा पडल्यानंतर वेगानं सुद्धा गेला आणि बॉल अपेक्षित उंची सुद्धा नाहीये. थोडासा खाली सुद्धा राहिला. निघून गेला सर विकेट किपरच्या हातामध्ये. 2 व्हाईट बॉल नंतर खरं तर पुन्हा एकदा सूर गवसत असताना सिद्धेश कोळीला मॅन फ्रॉम गव्हाण. उल्वेन नोड मधील एक अष्टपैलू खेळाडू सध्याच्या घडीला गोलंदाजी मार्कवर आपटला होता. अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर उशी यस पंचांचा इशारा. इकडे वॉन सुद्धा केले आणि व्हाईट बॉल सुद्धा येतोय. एक अतिरिक्त रन. हा तिसरा व्हाईट बॉल आहे. सिद्धेश कोळी समोर जरूर प्रेशर असेल कारण थॉमस डायस आहे, आकाश सारेकर आहे. दोनही दिग्गज फलंदाजांना मात्र बॉलिंग करायची आहे. त्यामुळे काहीतरी वेगळं त्याच्या डोक्यामध्ये सुरू आहे. यावेळेस ऑन साइडला बट विकेटला फिल्डर आहेत पाठीमागे त्यामुळं सिंगल मिळेल. थोडीशी मिसफिल्ड जरूर झाली होती परंतु अगोदरच मन कदाचित बनवलं होतं आकाश सारेकरनं सिंगलसाठी. त्यामुळं एकच धाव मिळाली. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. पहिला सामना आपण पाहिला अगदी चेस झाला होता त्यामुळे इकडे 70-75 धावा सुद्धा सहजतेनं चेस होतात. पहिल्या सामन्यामध्ये 73चं टार्गेट होतं आणि शेवटच्या ओव्हरपर्यंत खरं तर हा सामना जरूर गेला होता. शेवटच्या 2 ओव्हर्समध्ये सुद्धा जवळजवळ 28 धावांची गरज होती. त्या धावा चेस केल्या होत्या. अर्थातच मोन्यानं परंतु कुणाल दानेकरचा सुद्धा एक षटकार फार महत्वाचा ठरला होता त्या मॅच मध्ये. सिद्धेश कोळी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. आतापर्यंत 3 व्हाईट बॉल संपले. थोडंसं लांबलेलं हे षटक. एव्हा नाही षटक कम्प्लीट झालं असतं राऊंड स्टंप्सनं. पुन्हा एकदा चेंडू थोडासा बाउन्स करण्याचा प्रयत्न. आणखीन एक चेंडू आणि पंच इशारा करत असताना नो बॉल. कारण अगोदर वॉर्न केलं होतं. या अगोदर पहिली वॉर्निंग देण्यात आली होती आणि त्याचमुळे इकडे मात्र आणखीन एक चेंडू अनप्लेबल या ठिकाणी आढळला आणि त्याच कारणास्तव इकडे नो बॉलचा इशारा. इट्स अ फ्री बॉल. त्यामुळे मुक्तपणे खेळण्याची एक नामी संधी जरूर आहे ती रायगडचा वंडर बॉय आकाश सारेकरला. फ्रीडचा बॉल इकडे दिशा सोडून चाललाय त्यामुळे थोडस डोकेदुखी आहे सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर. कारण अजूनपर्यंत भडाबी तशी लाईन सापडलेली नाहीये. नो बॉल्स होतात. बाउन्सर्स अनप्लेबल चाललेत. व्हाईट बॉल सुरू आहेत. थोडंसं लांबलेलं हे षटक आहे. हा प्रेशर जरूर गोलंदाजावर सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय परंतु कुठेतरी टेन्शन जरूर असेल कॅप्टनवर सुद्धा परेशवर सुद्धा. आतापर्यंत धावसंख्या जाऊन पोहोचले ती 16वर आणि या षटकामधील आय थिंक 3 चेंडू संपलेत. आडवा बॅट ऑन साइडला कडा प्रहार भिरकावून दिला. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरतून बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. आकाशच्या बॅट मधून आकाशाला गबसणी घालणारा हा बुलंदी षटकार. (22) धाव फलकावर. आता थोडंसं टेन्शन सिद्धेश कोळीवर जरूर असेल कारण आतापर्यंत आपण पाहिलं तर 4 व्हाईट बॉल 1 नो बॉल म्हणजे 11 चेंडूचं षटक तर टाकावं लागेल सिद्धेश कोळीला. 22 धावा
पुन्हा एकदा सुस्थितीमध्ये परतत असताना कारण पहिल्या 2 षटकामध्ये जर चांगला लीड मिळाला तर नक्कीच एक चांगली धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. ओ लेट कट यावेळेस मात्र बॅकफुटवरून कट केलाय. बॉल वेगानं चाललाय. थर्ड मॅन बॉडी लाईनच्या बाहेर. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ठरू शकते आणि याचाच द्योतक पाहायला मिळालाय. सीमा पार चौकार. मग सुद्धा माझ्याकडे आहे आणि म्हणून आजपर्यंत पाहायला गेलं तर रायगड वासियांच्या मनामध्ये राज्य करणारा हा खेळाडू आहे. पारगावचा स्टार खेळाडू, रायगडचा अभिमान आकाश तारेकर मैदानामध्ये. ओ यावेळेस पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न. इकडे पाहूया पंचांकडे आय थिंक मागणी केली गेले. फ्री व्ह्यूची रिव्ह्यू घेण्यात आलाय परंतु हा चेंडू बाटला चाटून गेला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. इकडे मात्र हे चेक केलं जाईल आणि सगळ्यांच्याच नजरा सध्याच्या घडीला कंट्रोल रूम कडे कारण आकाश तारेकर लईमध्ये खेळतोय. आतापर्यंत चांगला सूर गबसलाय. 2 षटकार 1 चौकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळालेत. या अगोदर सुद्धा बॉल करण्यात आलं होतं गोलंदाजाला. 2 वेळा बाउन्सर टाकल्यामुळे अगोदर नो बॉलची शिक्षा देण्यात आली होती आणि इकडे सुद्धा इट्स अ नो बॉल कॉल. दैव बलवत्तर आपण म्हणूया आकाश तारेकरचा आणि या तिसऱ्या पंचांचा निर्णय झालाय आणि नो बॉलचा इशारा पुन्हा एकदा. चला 12th मॅन इकडे आहेत. चला 12th मॅन सुद्धा आपण पाहून घ्या. चला 12th मॅन तुमचे आहेत आणि त्याने सुद्धा कन्फर्म केलंय त्यामुळं प्लीज प्रोसीड. खेळाला सुरुवात करा. नो बॉल आणि इकडे मात्र जीवनदानच पडूया आपण एक प्रकारचं. नो बॉलची आणखीन एक धाव टीमच्या टोटलमध्ये ऍड होईल. हाच तो बॉल होता. पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न आणि हाईट पाहिली गेली आणि बरोबर उंची. इकडे मात्र आकाश तारेकरला लगेच रिव्ह्यू कॉल करण्यात आला होता आणि हा रिव्ह्यू सुद्धा त्याचा सक्सेसफुल ठरला. इकडे 1 रन टीमच्या टोटलमध्ये भर होताना दिसेल. स्कोर कार्डवर लागले ती 27वी धाव. 27 रन्स ऑन द बोर्ड. तो आणखीन एक फ्री हिटचा बॉल असेल. मुक्तपणे खेळण्याची आणखीन एक संधी आहे या ओव्हरमध्ये. लांबलेलं सिद्धेश कोळीचं हे षटक. परंतु काही चेंडू सिद्धेश कोळीचे सुद्धा चांगले पडले परंतु हे व्हाईट बॉल्सनं जो वेळ वाढवलाय ना हा थोडासा काहीसा मी म्हणेन या ओव्हरमध्ये धाबा देण्यामध्ये कारणीभूत ठरला. राऊंड स्टंप्सचा फ्री हिटचा बॉल. आणखीन एक चेंडू आपटला. यावेळेस मात्र सिद्धेश कोळीचं सध्याच्या घडीला सुरू काय. इट्स अ नो बॉल अगेन. आणखीन एक चेंडू एक धाव देऊन जाईल. टीमच्या टोटल मध्ये ऍड होताना दिसेल धाव. स्कोर कार्डवर 28-28. 12 चेंडू आतापर्यंत. 2 ओव्हर्स टाकल्यात सिद्धेश कोळीनं. खराब गोलंदाजी म्हणावी लागेल कारण तर सिद्धेश कोळी एक चांगला स्टार गोलंदाज आहे आणि त्याच्याकडून 12 चेंडू पडणं हे कुठेतरी त्याच्याही समर्थकांना चुकचुकणार असेल. फ्रीडचा बॉल होता. ड्राईव्ह केला ऑन साईडला वळवलाय. सिंगल रन एकेरी धावेच्या बरोबरीनं टीमच्या टोटल मध्ये वाढ होताना दिसेल. इकडे मात्र टीम टोटल जाऊन पोहोचले ते 29 आकड्यावर. 2 षटकांचा खेळ समाप्त. 13 चेंडूंचं हे थोडंसं लांबलेलं षटक सिद्धेश कोळीचं संपलंय. या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर सिद्धेशनं टोटल धावा दिल्या त्या 19 आणि 2 ओव्हर्स नंतर बिनबाद 29. आयन शिलेमन कोळके दमदार सुरुवात.
चला फिल्डिंग लावून घ्या अंबा संबीकर, कारण अगोदरच 3 ओव्हरचा वेळ गेलाय, टाइम अलर्ट आहे, थोडी घाई करा. 11:30 वाजलेत, दुसरीच सामना सुरू आहे. आज बराच उशिरानं चाललोय, जवळजवळ अर्धा तास आज आपण लेट आहोत. त्यामुळे विनंती आहे खेळाडूंना सुद्धा जास्त मीटिंग्स घेऊ नका, आणि खास करून ज्या इनिंग मध्ये जास्त वेळ गेला असेल ना त्या इनिंग मध्ये तर बिलकुल वेळ देऊ नका. पंचांना सुद्धा विनंती आहे. तिसरं षटक. साहिल येतोय गोलंदाजीसाठी. तिसऱ्या षटकाला सुरुवात. ओ यावेळेस मात्र बॅकफुटवरून कट केलाय बॉल, आणि इकडे मात्र दिशा दिलेकरी तडमानला फिल्डर आहे, पायानं अडवण्याचा प्रयत्न झालाय. बॉल स्टॉप तर जरूर झालाय. थोडासा चाणाक्षपणा पाहावा लागेल त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाचा. अगदी शेवटच्या क्षणाला पायानं बॉल स्टॉप केलाय. या 2 धावा जरूर प्राप्त होतील. टीमच्या टोटल मध्ये वाढ होताना दिसेल. स्कोर मूव्स टू 31 नाव. 31 धावा साहिल बघितला आपण पाहतोय. ओ थोडं फुल टॉस होता, ड्राईव्ह केला एक्स्ट्रा कव्हरला, वाडी स्ट्रॉंग ऑफ कडे चेंडू सरकतोय. ओ थोडंसं खराब क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी, परंतु बॉल थांबलाय. थोडीशी घाई जरूर झाली होती त्या ठिकाणी. 2 धावा आणखीन एकदा प्राप्त झाल्या. त्या 2 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल मध्ये वाढ होताना दिसेल. स्कोर मूव्स टू 33. आणखीन एक मोठा प्रहार. आकाश तारेकर यावेळेस मात्र संपूर्णपणे इरादे स्पष्ट करतोय, आणि बॉल चालला सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावा. षटकार. नाही 39 धावा धाव फलकावर. आकाश तारेकर संपूर्णपणे एक हाती. पाहायला गेलं तर सगळी सूत्र आपल्याकडे ठेवलेत. यावेळेचा चेंडू ऑफस्टोनच्या बाहेर खोलात टाकण्याचा प्रयत्न. ही लाईन फार चांगली आहे मी तर म्हणेन. थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न जर केला तर थोडंसं फलंदाजांना जिकिरीचं जातोय. साहिल ओ स्वीप करण्याचा प्रयत्न. हलकासा लोअर फुल टॉस जरूर होता त्या ठिकाणी. प्रॉपर टायमिंग झालं नाही. एक धाव तर जरूर मिळते. दोन्ही फलंदाज सुरक्षित आहेत. अजूनपर्यंत यश प्राप्त झालेलं नाहीये, आणि त्याचवेळी जमेची बाब असेल आयांश इलेव्हन कोळके संघाच्या दृष्टिकोनातून. टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 40 वर. विदाउट लॉस 40 मित्रपणे खूप चांगली धावसंख्या आहे, कारण इथून तिसरं षटक सुरू आहे. यावेळेस मात्र खोदून काढलाय चेंडूला ऑन साईडला मिड विकेटकडे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये सिंगल मिळेल. चांगला ताळमेळ खरं तर पाहायला मिळाला आतापर्यंत दोन्ही फलंदाजांमध्ये. इकडे दुसरी धाव अक्षरशः चोरट्या स्वरूपामध्ये इकडे कंप्लीट करण्यात आले. थोडस लक्ष नसेल आपल्याला बाजकडे, ते लगेचच इकडे संधी मिळाली, आणि त्या संधीचं सोनं करत असताना 3 षटकांचा खेळ समाप्त. धाव फलकावर बिनबाद 42 धावा. जास्त टीम मिटिंग घेऊ नका हीच विनंती असेल, आणि जाऊया पुन्हा एकदा डीजे मास्टरकडे. तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर 42 धावा 42.
आकाश सारेकर 16 बॉल मध्ये 31 धावांची गडी साकारले. थॉमस डायस थोडासा शांत आहे, 4 धावांवर तो खेळतोय. परंतु सूत्र आपल्याकडे ठेवली होती आकाश सारेकर आणि घरचं मैदान आहे, घरच्या पाठीराख्यांसमोर आकाश सारेकर सगळ्यांची मनं जिंकत असताना फार मोठं नाव आहे. 19 बाईक ज्या खेळाडूच्या नावावर आहे, बाईक मॅन. त्यानंतर थोडंसं व्यावसायिक क्षेत्राकडे जरूर वळला, ग्रामीण संघाकडे थोडंसं दुर्लक्ष जरूर झालं होतं. परंतु तो काळ व्यावसायिक क्षेत्रामध्ये आजही खरं तर आकाश सारेकरचा बोलबाला पाहायला मिळतो. अनेक स्पर्धांमध्ये आपल्याला त्याचा तो ऑलराऊंड परफॉर्मन्स नेहमीच पाहायला मिळतो. इकडे पाहूया, बरोबर 3 ओव्हर्समध्ये 42 झाल्यात. आणखीन 3 ओव्हर्समध्ये एवढ्याच जरी धावा आल्या तरी 80+ आणि हे एक चांगली टोटल ठरू शकेल आयांश इलेव्हन कोळके संघाच्या दृष्टिकोनातून. 4थं षटक. पहिलाच बॉल इकडे बीट केलाय कविशनं. चांगली सुरुवात केली खरं तर या ओव्हरला आणि हे फार गरजेचं असतं. पहिला चेंडू निर्धाव वेळं नवीन गोलंदाजासाठी पहिलाच बॉल टाकत असताना थोडासा कॉन्फिडन्स देत असतो आणि हे फार गरजेचं असतं, कारण समोर स्थिरावलेला फलंदाज आहे. संपूर्णपणे थोडीशी दहशत जरूर गोलंदाजाच्या मनामध्ये असताना हा चेंडू डॉट येणं आणि कमबॅक करावं लागेल या मॅचमध्ये. इकडे थोडासा लेट जरूर खेळला होता, थोडासा बाउन्स पाहायला मिळाला होता, परंतु थर्डबानला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. बरोबर अगदी पाठीमागे थर्डबान असेल, फाईन लेग असेल, 2 क्षेत्ररक्षक जातात. बऱ्याच वेळेला चेंडू पडल्यानंतर बाउन्स होतो, कधी कधी यष्टीरक्षकाला सुद्धा सापडत नाही. अशा वेळेला दोन्ही क्षेत्ररक्षकांचा फार मोठा फायदा होत असतो. थोडासा दुरून खेळण्याचा प्रयत्न, अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न. इकडे मात्र 5 आउटसाइड एज घेऊन तडबानकडे बॉल, सिंगल मिळते. 1 रन, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर मूव्स टू 44 नाव. 44 धावा I11 ओव्हे संघ आपल्याला क्षेत्ररक्षण करताना दिसतोय. कैलासदादा मात्रे, अर्थातच गुरुदादा मात्रे यांचा संघ. फुल टॉस होता, स्लाइस झालाय, अगदी यष्टीरक्षकाच्या जवळून बॉल चाललाय. 2 क्षेत्ररक्षक होते, त्यांच्या मधून बॉल सरळ लॉंग स्टॉप, सीमारेषा पार. 4. मात्र DRS मागणी करण्यात आले, चेक केलं जाईल. वेस्ट साइड साठी हा कॉल करण्यात आलाय 5 कडून. पाहूया इकडे मात्र कंट्रोल रूम मधून 24 लाईव्ह इव्हेंट्स, सुस्पष्ट पिक्चर क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते आणि खास करून लाईव्ह सुद्धा मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग रोजच पाहतोय. हे यश आहे खरं तर या वाहिनीचं. अगदी कमी कालावधीमध्ये 3 लाख सबस्क्रायबरचा टप्पा पाहता पाहता त्यांनी ओलांडला. सो नो बॉल कॉल फ्रॉम अंपायर. चला 12th मॅन आहे आणि इकडे आहे पंचांचा निर्णय आणि जो आहे तो मान्य करावाच लागेल, कारण कंट्रोल रूम मध्ये खरं तर एकदा नाही 2दा 3दा कधी कधी 4 वेळा सुद्धा पाहिला जातो स्लो मोशन्स मध्ये आणि पूर्ण विचार करूनच निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जातो. सो नो बॉल कॉल आणि नो बॉल वर आल्या 4 धावा, म्हणजेच काय तर 5 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होताना दिसेल. कविश पाटील, फ्रीडचा बॉल, समोर आकाश सारेकर 36 धावांवर खेळतोय. वादळी खेळी आतापर्यंत साकारल्या आकाशना. फ्रीडचा बॉल यावेळेस मात्र अगदी समोरच्या दिशेमध्ये, कॅप्टन त्या ठिकाणी आहे, सिंगल मिळेल. 1 रन, धावसंख्या 1 ने पुढे जाईल आणि स्कोर मूव्स टू अर्धशतक धाव फलकावर. आयांश इलेव्हन कोळके संघाच्या 50 धावा कंप्लीट, 50 अप. बिनबाद 50 सलामीवीरांनी मात्र एक चांगला स्टार्ट दिलाय. जो हवा होता आयांश इलेव्हन कोळके टीम साठी आणि तो मात्र मिळालाय. 4थं षटक सुरू आहे. 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. अजूनही मोठी लढाई बाकी आहे 6 ओव्हरच्या मॅच मध्ये आणि दोन्ही फलंदाज खरं तर व्यावसायिक आहेत. सोडून दिला होता हा चेंडू. इकडे मात्र दिशा पाहिली थॉमस डायसनं खूपच बाहेर चाललाय. पंचांचा पुन्हा एकदा इशारा येतो असताना व्हाईट बॉल आणि पावसाला सुरुवात झाली. रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धा आहे, त्यामुळे अधूनमधून तुम्हाला पाऊस पाहायला मिळेल. अडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, ऑप्शन लाईन वरचा बॉल होता. इकडे मात्र मिड विकेट कडे डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. थोडस पाणी सुद्धा साचलंय, काही स्पॉट्स आहेत अजूनही मैदानावर ज्या ठिकाणी थोडस क्षेत्ररक्षण करताना थोडीशी काळजी घ्यावी लागते आमच्या फिल्डर्सला. आणखी 2 धावा मिळतात या ठिकाणी. मुसळधार पाऊस आता मात्र पाहू शकता आपल्या टीव्ही स्क्रीनवर सुद्धा
जोरदार पावसाची हजेरी आणि हेच पावसाचं कारण ठरून गोलंदाजांना थोडासा कमबॅक करता येऊ शकतं. इकडे मात्र बॅटची एज घेतली होती आणि यशच्या पाठीमागे एक चांगला झेल पाहायला मिळतोय. फर्स्ट विकेट डाऊन ब्रेक थ्रू दिलाय तो गोलंदाज कविश पाटीलला. पहिला धक्का लागलाय आयन शिलेमन कोळके टीमला. आयकॉन खेळाडू थॉमस डायस 7 धावा काढून तंबूमध्ये. जसा जसा पाणी पड नकोशी मला याद कर, जसा जसा पाणी पड नकोशी मला याद कर, थोडा नको प्यार कर. तर या दरम्यान पारगाव संघाचे खंदे समर्थक आकाश सारेकरचे बिग फॅन रविदादा भगत बोंबेपाडा यांच्या या ठिकाणी आगमन, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. धन्यवाद. इन ॲट नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये प्रतीक तारेकर. अतिश मात्रे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. थोडंसं पावसाला सुरुवात झाली आणि ब्रेक थ्रू मिळाला आणि इथून मात्र जर पाऊस राहिला तर थोडंसं कठीण होतं. बऱ्याच वेळेला फलंदाजांसाठी बॉल स्कीड होतात. बऱ्याच वेळेला खेळपट्टीवर साचलेल्या पाण्यामध्ये अचानकपणे कधी कधी बॉल बाउन्स होतो, थोडासा खाली सुद्धा राहतो आणि खास करून पाऊस पडत असताना फलंदाजांना सुद्धा खरं तर लक्ष ठेवावं लागतं शेवटपर्यंत. यावेळेचा हा चेंडू यावेळेस पाहूया. इकडे मात्र क्षेत्ररक्षक होते वाडी स्ट्रॉंग आपला, त्याच्या डोक्यावरून बॉल फ्लाय झालाय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. यावेळेस मात्र पाहूया फाईन स्ट्रोक कन्वर्ट केलाय, अगदी ग्लास केला होता आणि बॉल झाला सीमारेषेच्या दिशेनं आणि धुवाधार बॅटिंग. मुसळधार पाऊस जरूर सुरू होता परंतु आकाश तारेकरला त्याचा फारसा फरक पडलेला नाहीये आणि 5 धावात आकाश तारेकर जाऊन पोहोचलाय 47 या धावसंख्येवर. अर्धशतकाकडे वाटचाल खऱ्या अर्थानं सुरू केली त्या आकाश तारेकरने. आतापर्यंत आपण पाहिलं मागच्या 4 दिवसामध्ये या अगोदर 7 अर्धशतकं या स्पर्धेमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळाली होती, ज्याच्यामध्ये करण मडवीनं पहिल्याच दिवशी अर्धशतक टोकलं होतं. त्यानंतर पेठच्या बंटी जोशीचं अर्धशतक पाहायला मिळालं होतं. दापोलीच्या विश्वजित मात्रेचं अर्धशतक, नागेश वाडेकर आयकॉन खेळताना त्याचं अर्धशतक पाहायला मिळालं होतं. प्रफुल्ल पाटील चांबो 24 लाईव्ह इव्हेंट्स त्याचंही अर्धशतक आपल्याला पाहायला मिळालं. त्यानंतर कडावच्या कुशल गुरवचं अर्धशतक आणि काल केतन मात्रे वाकळणचा त्याचं अर्धशतक. आणखीन एका अर्धशतकाची भर सध्याच्या घडीला पडणार का याकडे मात्र लक्ष लागलंय. आयन शिलेमन कोळके संघाची धावसंख्या 63 या आकड्यावर आहे. या अगोदरच्या षटकामध्ये कविश पाटील ज्यानं जो विकेट घेतला होता थॉमस डायसचा, त्या विकेटसाठी जर्मान बेंडकळ संघाकडून खरं तर 500 रुपयांचं कॅश प्राइज त्याला दिलं जाईल, कारण आयकॉन खेळाडूची विकेट घेतली होती. कविश बेंडकळशी बिलॉंग करतोय. पण इकडे पाहूया अर्धशतकाकडे वाटचाल सुरू आहे. 63 धाबा झाल्यात. 5वं षटक सुरू आहे साहिलचं. या अगोदर सुद्धा साहिलच्या षटकामध्ये आपण पाहिलं होतं 3रं षटक त्यानं हाताळलं होतं. 13 धाबा त्यानं खर्च केल्या होत्या, परंतु पाऊस थोडासा थांबलाय. त्यामुळे पावसाची उघड झापच सुरू असते.
त्यामुळे कंटिन्युटी मध्ये नाहीये, त्याचा फायदा जरूर होईल. आकाश सारेकर ऑन स्ट्राईक नाव. रायगडचा वंडर बॉय, पारगावचा अभिमान. कटकणाचा प्रयत्न, हा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी घेतली जरूर. निघून गेला सर विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. त्यानंतर कमबॅक पाहायला मिळालं, कारण पहिल्या बॉलवर षटकार पडला होता, तदनंतर चौकार आला होता आणि थोडासा सुटकेचा निश्वास टाकला असेल साहिलनं सुद्धा. जास्तच बाहेर निघालाय, सरळ यष्टीरक्षकाच्या हाताला चाटून चेंडू थर्डमॅनकडे. एक रन तर कंप्लीट करण्यात आले. यस पंचाचा इशारा व्हाईट बॉलचा आलाय. त्यामुळे या 2 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड होताना दिसेल. तर ही धावसंख्या कुठे जाणार, कारण पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं होतं 73चा चेस झाला होता. त्यामुळे कुठेतरी 78-80च्या आसपास पोहोचावं लागेल, कारण या मैदानावर चेसिंग करत असताना सुद्धा धावा झाल्यात. परवा तर आपण पाहिलं होतं 85-86 धावांचं टार्गेट सुद्धा चेस झालं होतं. इकडे मात्र पाहूया, पाटला एज लागून बॉल चाललाय सीमारेषेच्या दिशेला. तडमानला क्षेत्ररक्षक होता, पाहत बसावं लागलं. बॉल सीमारेषेच्या दिशेनं आऊ होते त्या ठिकाणी आणि आतिशसाठी हा येतोय पहिला चौकार. थोडस बॉल सुद्धा टर्न झाला होता. रमेश पवार आहेत वाकडीचे त्या ठिकाणी. त्यांना असं वाटलं होतं बॉल टप्पा पडल्यानंतर कदाचित हातामध्ये येईल, अचानकपणे दिशा बदलली चेंडूनं. सगळे स्टार खेळाडू आपण पाहतोय. यावेळेस मात्र समोरच्या दिशेला लॉफ केलाय, हवेमध्ये आहे, संधी आहे लॉंग ऑन फिल्डरला आणि या सिटी स्टेकन. अनदर विकेट डाऊन, दुसरा धक्का लागेल इकडे आयश लेमन कोळके टीमला. गरज होती आणि फलंदाज बाद होईल. आतिश मात्रे मैदानाच्या बाहेर. तर 2 फलंदाज बाद झाले. 3 ॲट नंबर 4. कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना मयूर वाघमारे. आयश लेमन कोळके संघाचं नेतृत्व आहे. साहिलला सफलता जरूर मिळाली, परंतु मयूर सध्या चांगल्या फॉर्म मध्ये सुद्धा आहे. यावेळेस पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न. फाईनल क्षेत्ररक्षक आहेत. 1 रन तर पूर्ण करण्यात आले. सिंगल रन बनचा इशारा करत असताना इट्स व्हाईट बॉल. आईनच खराब होती. 2 धावा आणखीन मिळतील. एक्स्ट्रा जर मोजल्या नाही या इनिंग मध्ये तर भरमसाठ दिल्यात आई-11 ओवे संघाकडून आणि त्याच्यावरच काम करावं लागेल. कारण ज्या एक्स्ट्रा ज्या धावा पडल्यात ना, कॅप्टन परेशला सुद्धा त्याची चिंता जास्त असेल. 13 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या आतापर्यंत. यावेळेस पाहूया पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. सानात व्हाईट बॉल. आणखीन एक धाव यावेळेस एक्स्ट्राज मध्ये ऍड होत असताना आयश लेमन कोळके संघाची धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचली ती तब्बल 71 या कड्यावर. 71 रन्स ऑन बोर्ड. आकाश तारेकर 23 बॉल मध्ये 47 धावांवर नाबाद आहे. संपूर्णपणे एक अति वर्चस्व या इनिंग वर पाहायला मिळालं ते आकाशचं. पुन्हा एकदा चेंडू फाईन कडे जात असताना 1 रन तर कंप्लीट झालंय. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा पंचाचा. सातत्यानं हेच झालंय. व्हाईट बॉल्स, नो बॉल्स भरमसाठ आले त्या इनिंग मध्ये. त्यामुळं एव्हाना इनिंग संपली असती, परंतु जास्त इनिंग साठी सुद्धा वेळ आतापर्यंत गेलाय, कारण एक्स्ट्राज रोखता आलेले नाहीयेत. हेच वारंवार खराब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाले. आणि आणखीन एक चेंडू यावेळेस इकडे मात्र दुसरा धाब्याचा प्रयत्न चालू केलाय. 2 धाबा तर पूर्ण झाल्यात आणि यास ऑब्व्हियसली पंचांचा इशारा येतोय व्हाईट बॉलचा. त्यामुळे या 3 धाबा टीमच्या टोटल मध्ये ऍड होताना दिसतील. या बिना मेहनतीच्या धाबा भरमसाठ मिळाल्यात. या स्कोर कार्ड कडे तुम्ही जर गोलंदाजाचं पृथक्करण पाहत असेल तर वाईट तुम्हाला स्पष्टपणे दिसतील आपल्या टीव्ही स्क्रीनवर सुद्धा. कारण इतक्याला इनिंग संपून, कारण अगोदर सिद्धेश कोळीने सुद्धा 13 चेंडू टाकले होते आणि हे सुद्धा तेवढेच झाले. त्यामुळे पहिली इनिंग सुरू होऊन कदाचित एखादी ओव्हर सुद्धा झाली असती दुसऱ्या इनिंगची. आणखीन एक व्हाईट बॉल.
आणि खास करून लगातार चौथा व्हाईट बॉल आहे. वारंवार राऊंड स्टम्प्सनं गोलंदाजी अँगल बनवून करण्याचा प्रयत्न करतोय, परंतु बिलकुल दिशेवर नियंत्रण नाहीये. तेच लाईन लेंथ पकडून गोलंदाजी करताना साहिल गायकर. आणि खास करून आतापर्यंत व्हाईट बॉल 5 व्हाईट बॉल सलग पडू शकतात. आता प्रेक्षकांचा विश्वास खरं तर बसत नसेल. यावेळेस मात्र पडलाय चेंडू आणि अखेरीस मात्र पंच सुद्धा वैतागले असतील खरं तर जमिनीला हात समांतर करत करत. हे षटक समाप्त झाले. 5 षटकांच्या अखेरीस धाव फलकावर अयांश लेमन कोळके. 2 गडी बाद 78 धावा. पाच षटकानंतर 78 धावा. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे, त्यामुळे इथून नक्कीच आता मात्र 80 नाही तर 90 कडे जरूर लक्ष असेल. कारण आकाश तारेकर मैदानामध्ये आहे. मयूर वाघमारे गतवर्षीचा संपूर्ण हंगाम ज्या खेळाडून गाजवला, 2 4 व्हीलर जिंकल्या आणि खास करून रायगड प्रीमियर लीग मध्ये सुद्धा मयूर वाघमारेचा परफॉर्मन्स आपण पाहिला. आणि त्याचमुळे चांगली बॅटिंग प्रत्येक स्पर्धेमध्ये मयूर वाघमारे जरी गोलंदाज म्हणून फेमस जरी असला तरी चांगली बॅटिंग तो करतोय. यावेळेस मात्र स्लॅश केलाय बॅकफूट वरून. इकडे प्लेयर थोडासा घसरला होता आणि बॉल सीमा रेषेच्या दिशेनं मार्गस्थ होत असताना रायगड प्रीमियर लीग मधलं आणखीन एक अर्धशतक आकाश तारेकर, रायगडचा वंडर बॉय, त्याच्या नावावर पडलंय. 24 बॉल मध्ये 53 धावांची घडाघाती इनिंग. सुपर ब्लॉक आकाश तारेकर. कमाल बॅटिंग. इकडे मात्र रूम मिळाली आणि आकाश तारेकरचा हा फटका आणि ज्या फटक्यानं मात्र सहजतेनं अर्धशतक गाठलं. सुपर बॅटिंग फ्रॉम आकाश. आणखीन एक यावेळेस मात्र थोडासा रूम क्रिएट केला आणि कव्हर पॉइंटच्या वरतून ठोकलेला आणखीन एक बेधुंद करणारा फटका. बॅक टू बॅक 2 इन अ रो षटकार. जसं अर्धशतक आकाश तारेकर याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळालं आणि लगेचच ध्रुव आकाश तारेकर स्वतः टाळ्या वाजवत तो या व्यासपीठावरती पहिला उभा राहिला. कारण स्वतः वडील त्याच्या समोर या ठिकाणी बॅटिंग करतायत. इथूनच फ्युचर आकाशचा पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल. ध्रुवचा छबी या ठिकाणी पाहायला मिळाली. तो सुद्धा बराचसा खुश आहे, कारण समोर अगोदर बालपणापासूनच खरं तर धडे देण्यास सुरुवात केली आकाश तारेकर. बऱ्याचशा स्पर्धांमध्ये आकाश जातो, त्या ठिकाणी स्वतः आपल्या सुपुत्राला सुद्धा घेऊन जातो. त्यामुळं नक्कीच येणाऱ्या कालावधीमध्ये एक स्टार खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. यावेळेस आणखीन एक, परंतु जास्त उंच गेला. इकडे संधी आहे बड विकेटला आणि अखेरीस आकाश तारेकर ची अर्धशतकी इनिंग या ठिकाणी संपुष्टात आणले. 90 या धावसंख्येवर हा तिसरा धक्का लागलाय. परंतु त्या अगोदर जाण्या अगोदर संपूर्णपणे अयांश लेमन कोळके संघाला नक्कीच आनंदाचे क्षण दिलेत या खेळाडून. 26 बॉल मध्ये 6 षटकार, 2 चौकार आणि या 2 चौकाराची अर्धशतकी इनिंग. एकदा जोरदार टाळ्या उंचावू द्या आकाश तारेकर साठी. हॅलो. तर याच दरम्यान रायगड प्रीमियर लीग टेनिस बॉल रायगड प्रीमियर लीगचे जनक शिल्पकार शिरडोन ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच तथा खरं तर मंडळ अध्यक्ष भारतीय जनता पार्टी आदरणीय मंगेश वाकडीकर यांचं आगमन. त्यांच्या समवेत सोनारी ग्रामपंचायतचे माजी सरपंच सुप्रसिद्ध उद्योजक महेश दादा कडू यांच्या ठिकाणी आगमन. दोन्ही मान्यवरांना विनंती असेल आपण मंचावरती होऊन या ठिकाणी आसन असतं बाबा. सन्माननीय मंगेशजी वाकडीकर, सन्माननीय महेश दादा कडू या 2 मान्यवरांना विनंती आहे आपण मंचावरती होऊन आसन असतं बा. धन्यवाद. तर कविश पाटीलवर मात्र हल्ला बॉल केला होता. पहिल्या 2 बॉल मध्ये 2 षटकार जरूर पाहायला मिळाले होते, परंतु त्यानंतर आकाश तारेकरची विकेट मात्र त्याने मिळवली. डाऊन द ग्राउंड स्ट्रेट ड्राइव्ह, व्हॉट अ शॉट, फॅब्युलस स्ट्रोक यावेळेस मात्र पाहायला मिळतोय. अभिषेक गातूच्या बॅट मधून कविश पाटीलच्या या ओव्हर मधला येतोय हा तिसरा षटकार.
पेंटचा खेळाडू अभिषेक खातू आल्या पहिल्या चेंडूवर षटकारानं खातं उघडलंय. स्ट्रेट ड्राईव्ह. आणखीन एक चेंडू यावेळेस मात्र टप्पा पडल्यानंतर यस उसळी पाहायला मिळाली होती. व्हाईट बॉलचा इशारा आलाय, त्यामुळे इकडे 100 पार होणार का या मॅच मध्ये, आणि याकडेच मात्र सगळ्यांचं लक्ष लागलंय. 97 रन 97 धाबा आयांश इलेव्हन कोळके संघाच्या. आडवा पॅटर्न ऑन साइडला, मिड विकेटला कोणी नाहीये त्या ठिकाणी. बॉल सीमारेषेच्या पलीकडे पेंटच्या खातूच्या बॅटमधून निघणाऱ्या षटकारांना इकडे शतक कंप्लीट झालंय. आयांश इलेव्हन कोळके संघ 103 धाबा कंप्लीट करतोय. वाकडी कर आहे तो धुरंधर. तिसरा संघ रायगड प्रीमियर लीग मधला 100 गाठणारा. यावेळेचा फटका मिड विकेटला फिल्डरच्या हातामध्ये. अभिषेक खातू जरूर बाद होईल, परंतु त्याचे 2 षटकार शेवटच्या ओव्हर मधले नक्कीच निर्णायक ठरतील. 6 षटकांचा खेळ समाप्त. इनिंग एंड जरूर झाले, परंतु सुखावणारी इनिंग जरूर असेल. मयूर वाघमारे कॅप्टनसाठी आकाश सारेकरची इनिंग लाजवाब बॅटिंग पाहायला मिळाली. 103 धाबा आणि 104 धाबांचं भलं मोठं टार्गेट सेट करण्यात आलंय, त्यामुळे थोडासा घाम गाळावा लागेल दुसऱ्या सत्रामध्ये. आई 11 ओव्हे टीमला 104 धावांची गरज असेल, त्यामुळे थोडासा गोलंदाजांनी टाकलेले एक्स्ट्राज, सातत्याने टाकलेले व्हाईट बॉल्स, नो बॉल्स, आणि त्याचमुळे हा स्कोर कार्ड आपण पाहतोय. आकाश सारेकर 26 बॉल मध्ये 59. थॉमस डायस लवकर बाद झाला होता 7 धाबा. त्यानंतर आतिश पात्रे 4 धाबा काढले होत्या. मयूर वाघमारे कॅप्टन नॉट आउट राहिला, परंतु अभिषेक खातूचे शेवटच्या ओव्हर मधले 2 षटकार 100 पार करून दिले. तर याच दरम्यान आपण पाहू शकाल रायगड प्रीमियर लीगचे जनक अध्यक्ष सन्माननीय मंगेश वाकडीकर साहेबांचं या ठिकाणी शुभागमन. राजकीय क्षेत्रामध्ये ज्यांचं वजनदार आपण व्यक्तिमत्व पाहतो, अनेक उपक्रम ज्यांनी खऱ्या अर्थानं लाभार्थी महिला असतील किंवा अनेक उपक्रम, मग भरपूर कार्य राजकीय क्षेत्राच्या माध्यमातून त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. त्यांचं या ठिकाणी शुभागमन. आणि त्यांच्या समेत जय माता दी 11 सोनारी संघाचे पुरस्कर्ते तथा भारतीय जनता पार्टीचे उरण तालुक्यातील दमदार नेतृत्व महेश शेठ यांचे या ठिकाणी शुभागमन झाले. यावं या व्यासपीठावरती आपलं आम्ही स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. मंगेश दादाचं आयोजन आलं ग. हे लाखात एक मंगेश दादाचं आयोजन आलं ग. आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. आता आवाज घुमणार एकच रायगड प्रीमियर लीग. 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 चला फिल्डिंग लावून घ्या. दुसरं सत्र 104 धाबांचं टार्गेट, आणि जसं दुसरं सत्र चालू होईल मायक्रोफोनवर पुन्हा एकदा आवाज ऐकायला मिळेल तो रोशनजी पाटील यांचा. थँक्यू. हॅलो, धन्यवाद दीपकजी पाटील, धन्यवाद रॉक्स्टार प्रवीण गायकर. टोटल 21 धावा एक्स्ट्रा खर्च केल्या या इनिंगमध्ये फिल्डिंग करत असताना आई 11 ओव्हे या टीमने. मला वाटतं खरं तर तिसऱ्या दिवशी वीर मराठा जोहे संघाने देखील जवळजवळ 22+ रन एक्स्ट्रा खर्च केल्या होत्या यश एंटरप्राइजेस खानावर टीमच्या अगेन्स्ट फिल्डिंग करत असताना. आणि त्या सामन्यामध्ये धावांचा पाठलाग करत सलग 2 सामने जिंकत वीर मराठा जोहे पेन सुपर 12 मध्ये क्वालिफाय झाला. यश एंटरप्राइजेस खानावले हा संघ देखील त्या दिवसामध्ये सुपर 12 मध्ये क्वालिफाय होणारा दुसरा संघ राहिला. आज आपण पाहताय तर या स्पर्धेचा पहिला सामना आजच्या दिवसातला जो संपन्न झाला. अलिबाग टीम विजेता राहिला. आणि यानंतर आणखीन एक मोठा सामना, ज्या सामन्यामध्ये स्वतः घरच्या मैदानावरती रायगडचा वंडर बॉय आकाश सारेकर आपल्याला खेळताना पाहायला मिळाला. नुसता खेळला नाही तर त्याने अर्धशतकीय खेळी देखील साकारत आज आपल्या घरच्या मैदानावरती आपली मक्तेदारी त्याने सिद्ध करून दाखवली. इलाका हमारा धमाका भी हमारा हे त्याने दाखवलं मागच्या इनिंगमध्ये अर्धशतकीय खेळी साकारत असताना. आणि आता या ठिकाणी आपण मला 100+ हा एक धाबांचा डोंगर 104 धाबांचा पाठलाग मैदानामध्ये करायचा आहे.
रायगड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध उद्योजक उरण तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे दमदार नेतृत्व तथा माजी सरपंच सोनारी ग्रामपंचायत क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व यांच्या वतीनं या हंगामामध्ये रबर बॉल प्रीमियर लीग रायगड प्रीमियर लीग या स्पर्धेसाठी 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी घोषित करण्यात आलेलं आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या महिला यांच्यासाठी. दमदार व्यक्तिमत्वाने त्यांच्या वतीने तब्बल 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. त्यांना आपण ऑनस्क्रीन सध्या पाहता. एका बाजूला आमचे पनवेल तालुका अध्यक्ष भारतीय जनता पार्टी मंगेशजी वाकलीकर यांना आपण ऑनस्क्रीन पाहता. संदेशजी पाटील 24 लाईव्ह चे सर्व तेजस्वी माद्रे, अक्षय पवार आणि हा संपूर्ण VIP डाईस तुम्ही पाहताय सध्या ऑनस्क्रीन. पनवेलची खुशबू कुणाल नाईक हे सध्या ऑन कॅमेरा या ठिकाणी VIP डाईस मध्ये सामन्याचा आनंद घेत आहेत. सिद्धेश भास्कर आणखीन एक जबरदस्त खेळाडू आमचे कमलाकर मामा त्यांनाही आपण पाहता. मंचावरील प्रफुल्ली मोठे सर्वांचं मनापासून स्वागत. जाऊया मॅचकडे. 104 न्यूमॅरिकल टोटल ज्याला म्हणतात 100 ओलांडली त्यामुळे थोडासा दबाव फलंदाजांमध्ये घटनांतर राहील. पण ते रबर बॉल क्रिकेट फॉर्मॅटमध्ये ज्या संघाकडे किमान 4 सलामीला खरं तर आपण पाहिला सुरुवातीला 4 आक्रमक फलंदाज ज्या संघाकडे असतील तो संघ काहीही करू शकतो. कारण दुसरी भागीदारी एखादी मोठी इनिंग आपल्या संघाला विजयाच्या समीप घेऊन जाऊ शकतो. त्यामुळे एक मोठी इनिंग मॅरेथॉन इनिंग खेळावी लागेल. अयूब शेख या खेळाडूला प्रिन्स इलेव्हन कासरवडली संघाचा हा खतर सुपरस्टार मैदानाच्या आतमध्ये आहे. जवळजवळ 15+ बाईक त्याच्या नावावरती आजवर आपण पाहिल्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये असा एक जबरदस्त आयकॉन खेळाडू. भाकरीकर मध्ये सिंधुदुर्ग हा आपला कोकण प्रांत आहे ज्यामध्ये 7 जिल्हे आपण पाहिले. पालघर असेल, मुंबई प्रांत असेल, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे 7 जिल्हे आहेत. या कोकणातील आयकॉन खेळाडू या स्पर्धेमध्ये प्रामुख्याने पाहायला मिळाले. हे देखील या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे. मालवणचा दर्शन बांदेकर ते सुरुवातीला आपण पाहिला सुमित डेकले पालघरचा खेळाडू, ठाण्याचे खेळाडू, नवी मुंबईचे खेळाडू आयकॉनच्या भूमिकेमध्ये या स्पर्धेमध्ये पाहिलं. हे देखील खास वैशिष्ट्य राहिलं या स्पर्धेचं. कोकण किती प्रगल्भ आहे, कोकणामध्ये भरपूर टॅलेंट आहे हे या स्पर्धेनं मात्र दाखवलं. त्याबद्दल खरं तर त्या आयकॉन खेळाडू देखील आपण देऊया शुभेच्छा. जाऊया मॅचकडे. पहिल्या षटकासाठी मयूर वाघमारे वेगवान गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. खरं तर अलिबागची ती नाईट स्पर्धा करण अंबालाचा विकेट त्याचं सेलिब्रेशन हे नेहमी चर्चेमध्ये राहिलं. मयूर वाघमारेने करून दाखवलं अनेक स्पर्धांमध्ये आणि यावेळेला मात्र आता स्वतः कॅप्टनच्या भूमिकेमध्ये समोर आयकॉन असेल अयूब शेख. प्रिन्स इलेव्हन कासरवडी संघाचा हा प्रमुख खेळाडू दाखल झाला स्ट्रायकिंग एंडला. लेट्स प्ले. डावाला सुरुवात झाली. पहिला बॉल टाकण्यासाठी राईट अप ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल वाईड खरं लाईन कॉरिडॉरच्या आतमधून बॉल ट्रॅव्हल झाला. विकेट किपरच्या हातामध्ये पहिला निर्धाव चेंडू मयूर वाघमारे यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. प्रतिषटक जर आपण या या इनिंगचा उल्लेख केला तर जवळजवळ एक मोठी धावसंख्या उभारायच्या आहे. त्यामुळे प्रत्येक षटकामागे 1-2 मोठे फटके कंपल्सरी राहतील, खेळावे लागतील फलंदाजांना. ड्राईव्ह केला बॉलला, एक्सा कव्हर डीप मध्ये हा फटका. अविनाश पाटील विचुंबे गावचा खेळाडू थ्रो करेल, तदबर मात्र एक सिंगल रन त्या ठिकाणी मिळेल. बॅटिंग करत असताना मैदानामध्ये I11 ओवे या टीमला. I11 ओवे म्हटलं की महाराष्ट्र राज्य खरं तर ग्रुपचे सर्व अध्यक्ष आदरणीय कैलासदादा मात्रे, एकच वादा कैलासदादा, ज्यांच्या माध्यमातून आपण याच वर्षी खरं तर डे नाईट फॉर्मॅटमध्ये पहिल्यांदा रायगड प्रीमियर लीगचं आयोजन पाहिलं. त्या स्पर्धेचे यशस्वी आयोजक या संघाचे संघ मालक आहेत आणि एका बाजूला अक्षय मुंडे यांना आपण पाहताय आयन्स 11 कोळके संघाचे संघ मालक. सामना अतिशय मोठा आहे. यावेळेला वाईडचा इशारा, धावसंख्येमध्ये बदल.
नेक्स्ट बॉल ड्राईव्ह पुन्हा एकदा ऑन साईडला पाण्यामध्ये बॉलची खरं तर गती मंदावली, वेग त्या ठिकाणी कमी झाला आणि स्वतः त्या ठिकाणी प्रतीक तारेकर आणखीन एक पारगावचा खेळाडू. आयांश 11 कोलके टीम मध्ये पारगावचे 3 खेळाडू आपण पाहता. प्रतीक तारेकर, त्यानंतर आतिश म्हात्रे आणि स्वतः आकाश तारेकर जो विकेट किपिंगच्या भूमिकेमध्ये आहे. हे 3 खेळाडू पारगावचे आहेत या संघामध्ये. शॉर्ट ऑफ लेन बॉल, याही वेळेला पुलचा प्रयत्न आहे. चांगल्या दाटणीचा चेंडू होता, गुड लेंथ वरून मात्र बॉलने टेक ऑफ केलं विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल या ठिकाणी मयूरच्या माध्यमातून पाहायला मिळाला. कमी रन परंतु गती जास्त आहे मयूर वाघमारे या गोलंदाजाकडे. प्रचंड वेगाने टाकलेला हा बॉल, वारंवार फिल्डिंग मध्ये बदल. त्या ठिकाणी शॉर्ट थर्डमॅनला पुन्हा एकदा मिडॉपला आतिशला घेतलं आणि मिडॉप मरून त्या ठिकाणी प्रतीकला शॉर्ट थर्डमॅन आणि अगदी गली क्षेत्राकडे उभं केलं. आकाश तारेकरांची आगळीवेगळी रणनीती या मॅच मध्ये राहील. सुरुवात चांगली हवी आहे बॅटिंग करताना. आई 11 ओव्हर टीमला फुल टॉस बॉल, त्याच्यावरती आक्रमण फुल टोल वसूल करणारा आयुबच्या बॅटमधून आलाय हा षटकार. लो फुल टॉस बॉल, त्याच्यावरती आपण पाहिला आयुबचा धमाका. ऑन साईडला वाईडिश लॉंग ऑन मिड विकेटच्या अगदी मधोमध पॅरलल स्ट्रोक षटकार पाहायला मिळाला. फुल टॉस बॉलला कन्वर्ट केलं षटकारामध्ये. हे व्हायलाच हवं सुरुवातीपासून बॅटिंग करताना आई 11 ओव्हर टीमसाठी. जर धावा बनवायच्या असतील तर सुरुवातीपासून आक्रमण हे करावंच लागेल. नेक्स्ट बॉल, गती जास्त होती, फास्ट अँड फ्युरियस मधून लाईन खराब. आय थिंक त्या ठिकाणी पाहत आहे पंच अमोल काळेसर यांच्या माध्यमातून इशारा लाईट्स वाईड. अतिरिक्त रन्स त्या ठिकाणी बॅटिंग करताना आई 11 ओव्हर टीमला. पुन्हा एकदा पाऊस नाही आहे, त्याचा फायदा खरं तर फलंदाजांना डेफिनेटली होईल या इनिंग मध्ये. त्याचा फायदा आता आयुबला उचलावा लागेल. गतिमान चेंडू, वारंवार याही बॉल मध्ये गती आहे पण दिशा खराब. त्यामुळे पुन्हा एकदा वाईड बॉलचा इशारा पाहायला मिळाला. मागच्या इनिंग मध्ये आपण पाहिलं सिद्धेश कोळीने एका ओव्हरमध्ये लांब लचक स्पेल टाकलं. अतिरिक्त वाईड, अतिरिक्त नो बॉल त्याच्या स्पेलमध्ये पाहिले. किंबहुना 21 धावा या अतिरिक्त आल्या बॅटिंग करताना आयांश 11 कोलखे या टीमसाठी. त्यामुळे इथे देखील जर का त्याची परिस्थिती निर्माण झाली आणि एक मोठी इनिंग पाहायला मिळाली तर मात्र दबाव वाढेपोटी या ठिकाणी फटका फसलाय आणि मोठा धक्का बसलाय. आयकॉनची विकेट फॉलो थ्रू मध्ये कॉटन बोल्ड झाला मैदानामध्ये. आयुब शेख बॅक टू द डगआउट. स्पर्धेमध्ये आपण पाहिलं आतापर्यंत टोटल 20 आयकॉन खेळले. उद्या 4 आयकॉन असेल, ज्यामध्ये 2 आयकॉन त्यांची भूमिका जबरदस्त राहिली. एक म्हणजे नागेश वाडेकर, ज्याच्या बॅटमधून अर्धशतकी इनिंग पाहिली, आणि त्यानंतर केतन म्हात्रे, महाराष्ट्राचा बाईक सम्राट, त्याच्याही बॅटमधून अर्धशतकी इनिंग पाहायला मिळाली. फारसे इम्पॅक्ट आयकॉन खेळाडून टाकता आलेला नाहीये, परंतु ग्रामीण मधील खेळाडू, आपल्या रायगड जिल्ह्याचे खेळाडू, त्यांनी मात्र इम्प्रेस केलंय. अकरा धावा धावफलकावरती. ओव्हर कंप्लीट, 1-1. 1 ओव्हरचा खेळ संपत असताना 1 गडी बाद 11 धावसंख्या धावफलकावरती आहे. सेकंड ओव्हरसाठी अभिषेक खातू, पेण शहरातला हा खेळाडू, पेण चिंचपाडा गावचा हा खेळाडू, जो सातत्याने आरबी 11 पेण चिंचपाडा या ग्रामीण संघामधून त्याला आपण खेळताना पाहिलं. लेदर देखील चांगल्या पद्धतीचा तो खेळतो, आणि यावेळेला मात्र आयांश 11 कोळके संघाचा आणखीन एक प्रमुख गोलंदाज म्हणून त्याच्यावरती भूमिका आली आहे. ही भूमिका त्याला चांगल्या पद्धतीने पार पाडावी लागेल, कारण पहिल्या ओव्हरमध्ये चांगला स्टार्ट दिला मयूरने. 11 धावा जरूर खर्च केल्या, परंतु महत्वाचा आयुब शेखचा विकेट त्याने मिळवून दिला आपल्या टीमला, आणि तदनंतर मैदानाकडे चाललाय आणखीन एक सुपरस्टार, रायगड जिल्ह्याचा जीवित म्हात्रे, मॅन फ्रॉम मुळेखंडचा हा खेळाडू 3ऱ्या क्रमांकावरती मैदानामध्ये दाखल झाला. एका बाजूला कॅप्टन परेश ठाकूर, दुतुमचा हा खेळाडू, त्याला देखील आता कॅप्टनची भूमिका चोखपणे पार पाडावी लागेल. एक मोठी इनिंग खेळावी लागेल. हा सामना जिंकायचा असेल तर मात्र एक मोठी इनिंग कोणत्याही परिस्थितीमध्ये खेळावी लागेल, कारण येणाऱ्या 30 चेंडूमध्ये अजूनही जवळजवळ 93 धावांची गरज आहे बॅटिंग करताना मैदानामध्ये आई 11 ओव्हे या टीमला. स्विंग बॉल एक षटक देखील पाहायला मिळेल, परंतु यावेळेला अभिषेक खातू आला राईट आर्म अराउंड द विकेट.
पहिला बॉल गतिमान चेंडू, वेगवान बॉल आहे, अतिरिक्त बाहेर काढला आणि पंचांनी या चेंडूला वाईड घोषित केलंय. बघा उंच खरतर ध्येय यष्टीचा हा खरतर गोलंदाज सडपातळ बांधा, परंतु बॉल रिलीज करत असताना हा ॲक्शन तो बॉल रिलीज करतोय. लाईन चांगली आहे, टप्पा चांगला आहे, मागचा बॉल थोडा जास्तीचा बाहेर काढला, त्यामुळे पंचांनी वाईड घोषित केला. नेक्स्ट बॉल कमबॅक त्यालाही करावं लागेल. समोर परेश ठाकूर ऑन साईडला स्लॉट मध्ये आलाय, परेशने उडवला मिड विकेटच्या बाहेर, सिक्सर प्लॉट मध्ये 6 धावा, षटकार. काल केतन म्हात्रे वाकलनचा आपण स्टार पाहिलात, ज्याने या टेनिस रबर बॉल विश्वामध्ये देखील आपलं शतक कंप्लीट. आणि केतन म्हात्रे यांच्या आधी खंदे फॅन म्हणून ज्यांची ओळख आनंद शेठ पाटील वाकलन, अर्थातच प्रांत ऑफिसचे कर्मचारी, यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं. आक्रमक स्ट्रोक मैदानामध्ये परेश ठाकूर यांच्या पॅटमधून पाहायला मिळाला. परेश ठाकूरला ठाऊक आहे या सामन्याचं महत्व किती आहे. पहिला सामना जिंकलात तर एक संधी आणखीन वाढेल, त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकावं लागेल. 104 धावांचा पाठलाग करताना एक मोठी मॅरेथॉन इनिंग या ठिकाणी खेळावीच लागेल. नेक्स्ट बॉल हाफ ट्रॅकर आहे, फिरून मारण्याचा प्रयत्न होता, शरीरात टार्गेट करण्याचा प्रयत्न होता, डाऊन द लेग. या ठिकाणी आपण पहिला पंचांचा इशारा, वाईड बॉल, डाव्याच्या बाहेर जाणारा चेंडू. आतापर्यंत एका बॉलमध्ये तब्बल 8 धावा खर्च केल्या, 2 एक्स्ट्रा रन त्या ठिकाणी वाईडच्या स्वरूपात पाहायला मिळाल्या. अभिषेक खातूचं हे षटक मैदानामध्ये निर्णायक राहील या मॅच मध्ये. खरं तर स्विंग बॉल त्या ठिकाणी वापरलाय, येलो कलरचा हा चेंडू, त्याला ग्रीप आहे, त्याचा वापर या स्पर्धेमध्ये आपण होताना पाहायला मिळाला. एक षटक स्विंग बॉलचं राहिलं ते देखील निर्णायक. या स्विंग बॉल ओव्हरमध्ये देखील धावा आपण होताना पाहिल्या कालच्या दिवसामध्ये, परवा दिवसामध्ये. याही ओव्हरमध्ये मात्र एक षटकार पाहायला मिळाला. बॅकफुटला गेले, कव्हर्सच्या वरून खेळलाय, क्या बात आहे, इनफिल्डला क्लिअर केलाय. डीप मधले फिल्डर दोन्ही 30 सर्कलच्या आतमध्ये होते, त्यांच्या डोक्यावरून हा फटका, सनसनी चौकार परेशच्या पाठमधून. चांगली बॅटिंग कॅप्टन इनिंग मैदानामध्ये साकारतोय. फील्ड पोझिशन नुसार हे फटके पाहायला मिळाले. आकाशने मैदानाच्या आतमध्ये 30 सर्कलच्या आतमध्ये 2 फिल्डर या ठिकाणी शॉर्टेक्सचा कव्हर मिडऑफला उभे केलेत आणि त्यांच्या अगदी डोक्यावरून या ठिकाणी हा फटका परेशच्या पाठमधून पाहायला मिळाला. या ओव्हरमध्ये देखील आता मोमेंटम बदलायचा आहे. परेश ठाकूरला आक्रमण करतोय, षटकार चौकार त्याच्या बॅटमधून पाहिला. पुन्हा एकदा प्रतीकच्या डोक्यावरून हा फटका, बॉल मागे सरकलाय. फर्स्ट रन कंप्लीट, सेकंडचा कॉल, 2 धावा अगदी सहजगत्या पूर्ण. लश ग्रीन आउटफील्ड या मैदानाच्या आपण पाहत आहे, मैदानावरती ग्रीन ग्रास आहे. जेव्हा हा बॉल अगदी अलॉंग विथ कार्पेट ट्रॅव्हल होईल तेव्हा त्याची गती कमी होते, त्याचा फायदा देखील फील्डिंग टीमला झालेला होताना पाहायला मिळाला. या ठिकाणी 2 धावा आल्या परेश ठाकूरच्या बॅटमधून. I11 ओव्हे या टीमसाठी धावांची गती वाढली आहे. टोटल धावा धाव फलकावरती 1.3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 25 धावा. दिल्ली अभिबी दूर आहे असं म्हणावं लागेल, कारण 104चा टप्पा ओलांडायचा पाऊन खरं तर शतक ज्याला म्हणतात 25 धावा या ठिकाणी धाव फलकावरती आल्या. आणि यानंतरचं मात्र पुढचा काळ तितकाच निर्णायक राहील. हाफ ट्रॅकर शॉर्ट पुल, बॉलला केलाय मैदानाच्या बाहेर गुल. परेश ठाकूरचा आणखीन एक धमाका षटकार. केल्याने होते रे आधी केल्याचं पाहिजे, संतांनी सांगितलंय. जर तुम्ही केलं तर नक्कीच तुम्हाला त्यामध्ये यश मिळेल. आणि बघा हा फटका पाहिला की वाटला परेश ठाकूरचा ट्रेडमार्क शॉट. सर रोशन, आपण खरं तर पावसाळी सीझन मध्ये सुरुवात दमदार देत असताना कूलर बॉय रायगडचा अमित नाईक एकटकर हे देखील स्पर्धेचा आनंद घेत आहेत, त्यांचंही सहर्ष स्वागत. तर याच दरम्यान 40+ मास्टर रतदीप दादा पाटील आणि त्यांच्या बरोबरीने आमचे आयोजक अमर पवार यांचं आगमन, त्यांचंही सहर्ष स्वागत. अफलातून बॅटिंग या ठिकाणी आपण पाहिली या ओव्हरमध्ये, अनस्टॉपेबल. आतापर्यंत अभिषेक खातूने 4 चेंडू डिलिव्हर्ड केले, तब्बल 20 धावा खर्च केल्या, ज्यामध्ये 2 उत्तुंग षटकार, 1 चौकार, दुहेरी अंक, 2 वाईड बॉल, 1 रन देखील या ठिकाणी पाहायला मिळाल्या. अफलातून बॅटिंग. जर का हा सामना I11 ओव्हे संघाने जिंकला तर या संघाचे संघ मालक यशस्वी
रायगड प्रीमियर लीगचे आयोजक कैलास दादा मात्रे यांच्या वतीने तब्बल 10,000 या संघाला पारितोषिक मिळेल. जर का हा सामना या टीमने या मॅच मध्ये जिंकला तर तब्बल 10,000 कॅश प्राइज या टीम साठी आलाय. ओ द विकेट. नेक्स्ट बॉल. याही वेळेला हेलिकॉप्टर लुक दिला बॉलला. इनसाइड आउट. प्रॉपर कनेक्शन नाहीये परंतु बॉल त्याला शॉर्ट कव्हरला. त्या ठिकाणी शतरक्षक थोडेसे फंबल झाले. फिल्डिंग करत असताना प्रतीक आहेत मैदानामध्ये. 2 धावा या बॉलवरती आल्या आणि या 2 रनच्या मदतीने टोटल धावसंख्या धाव फलकावरती लागताना पाहायला मिळेल ती म्हणजे 1 खेळाडू बाद 33 धावा. प्रतिषटक 17.33 जेव्हा डावाला सुरुवात झाली. हा आस्किंग रन रेट होता मैदानामध्ये I11 ओवे टीम साठी. परंतु आतापर्यंत करंट रन रेट या टीमचा आपण जर पाहिला तर 18.00 ही जमेची बाजू असेल I11 ओवे या टीम साठी. पुढचा बॉल पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळले. वाईड यॉर्करचा प्रयत्न होता. तो शतरक्षक बॉलच्या मागे धावतो. सेकंडचा कॉल आणि या षटकामध्ये शेवटच्या बॉलवरती देखील मिळाल्या 2 धावा. टोटल 24 धावांचं षटक राहिलं. या ठिकाणी आपण पाहता अभिषेक खातूचं जे खऱ्या अर्थाने I11 ओवे टीमला मोमेंटम देऊन जाईल. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती 1 गडी बाद 35. सन्मान करूया ज्यांचं व्यासपीठावरती आता शुभागमन पाहिलं ते भारतीय जनता पार्टीचे उरण तालुक्यातील दमदार नेतृत्व तथा माजी सरपंच आणि जय माता दी सोनारी संघाचे पुरस्कर्ते महेश शेठ कडू साहेब यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. उरण चे आमदार महेश शेठ बालदी साहेबांच्या अतिशय निकटवर्ती म्हणून ज्यांची ओळख आपण पाहतो ते महेश शेठ कडू यांचा इथे शुभ सन्मान आणि ज्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी तृतीय क्रमांकाचा पारितोषिक देण्यात एकदा जोरदार लावून जाऊ द्या मित्रांनो. महेश शेठ कडू यांच्यासाठी आणि त्यांच्या समेत आपण पाहताय मंगेशजी वाकडीकर साहेब रायगड प्रीमियर लीगचे जनक अध्यक्ष यांना देखील आपण व्यासपीठावरती पाहताय आणि आदर्श स्पोर्ट्स यांच्या वतीनं रायगड प्रीमियर लीग यांच्या माध्यमातून यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं त्यांचा हा शुभ सन्मान आपण या ठिकाणी पाहतो. त्याच्यानंतर सन्माननीय मंगेश वाकडीकर साहेब भरपूर योजना खऱ्या ज्यांनी आणल्या आणि ज्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी आम्हाला स्पोर्ट्स सायकल देण्यात आली आहे ते अर्थातच मंगेश वाकडीकर साहेब अध्यक्ष रायगड प्रीमियर लीग यांचा देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो आणि त्यांचा सन्मान झाला. धन्यवाद. त्याच्यानंतर विशाल जितेकर यांचे अंकल सन्माननीय सुनील जितेकर साहेब यांचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. मी सुनील जितेकर साहेबांना विनंती करतो की आपण यावं आणि आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने स्वीकारावा. संदेश पाटील यांच्या शुभ हस्ते हा त्यांचा सन्मान. अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे प्रत्येक मान्यवरांचा मान सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी केला जातोय. धन्यवाद. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक या ठिकाणी आपण स्वागत करूया. जाऊया मॅचच्या दिशेने. मयूर वाघमारे यावेळेस पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. कॅप्टन गोलंदाजी मार्क वर दिला. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 11, सेकंड ओव्हरमध्ये 24, आता 24 बॉलमध्ये 69. जीबी साठी हा बॉल टॉस केलाय प्रचंड वेगाने. विकेट किपर आकाश तारेकरला बीट करून गोळीच्या वेगाने बॉल निघाला लॉंग स्टॉपला. नॉन स्टॉप सीमा पार नशिबाचा चौकार. चार धावा या तर या ठिकाणी मिळाल्या. एक्साच्या स्वरूपात बॅटिंग करत असताना I11 ओवे टीमला अतिरिक्त बाउन्स अनप्लेबल डिलिव्हरी. पंचांनी वाईड बॉल घोषित केला. 1 फॉर 1 ओव्हर ही वॉर्निंग त्या ठिकाणी गोलंदाजाला देण्यात आलेली आहे. अतिरिक्त उसळी घेणारा हा चेंडू अनप्लेबल डिलिव्हरी या ठिकाणी मग पाहिला. आणखीन एक एक्स्ट्रा रन. या रन खऱ्या तर कदाचित मयूरच्या संघाला डोकेदुखी ठरतील कारण अतिरिक्त धावा तुमच्या संघावरती प्रेशर क्रिएट करतील. नेक्स्ट बॉल हाफ ट्रॅकर आहे. यावेळेला अप्पर कट ऑन द टोस खेळले. फटका फसलाय. फील्ड डाऊन द बॉल. झेलची शक्यता आहे. नो बॉल कॉल. यस कारण पहिला बाउन्सर घोषित करण्यात आला होता त्यामुळे जीवनदान जीवितला या ठिकाणी मिळालंय. 2+1 अशा 2 धावा या चेंडूवरती मिळतील बॅटिंग करताना I11 ओवे टीमला. मंगेश वाकडीकर महेशदादा कडू पुन्हा एकदा आपलं मनापासून आभार. खरं तर क्रिकेटमध्ये अनेक फॉर्मॅट ज्यांच्या माध्यमातून शिरडोन नगरीमध्ये आपण पाहिले असे खरं तर रायगड प्रीमियर लीगचे जनक आणि हे पनवेल तालुका अध्यक्ष भारतीय जनता पार्टी मंगेशी वाकडीकर त्यांच्या बरोबरीने सोनारी ग्रामपंचायतचे माजी सरपंच तथा भारतीय जनता पार्टीचे दमदार शिलेदार महेशदादा कडू यांचा आपण मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करूया. 190 उरण मतदारसंघाचे आमदार महेशजी बालदी साहेबांचे अगदी जवळचे खंदे समर्थक आणि त्यांचं मनापासून आभार. ऑन स्क्रीन आपण सध्या त्यांना पाहताय. खरं तर
अगदी चहूबाजूला पहिल्या दिवसापासून प्रचंड पाऊस, त्यामुळे चिखलाचं साबट आहे, चिखल आहे आणि फिल्डिंग करणाऱ्या क्षेत्ररक्षण खरं तर आपण हॅट्सअप करूया. अशा कठीण परिस्थितीमध्ये इतकी चांगली फिल्डिंग आपल्या रायगडचे खेळाडू करतात, त्यांचं विशेष कौतुक करावं लागेल. रबर बॉल क्रिकेटमध्ये तुम्हाला स्वतःची काळजी घ्यावी लागते, अनेक दुखापतींना सामोरं जावं लागतं, परंतु रायगड जिल्ह्याची स्पर्धा म्हटली की त्या स्पर्धेमध्ये आम्ही आमच्या नावाचा, आमच्या गावाचा नक्की डंका वाजवून दाखवू यासाठी मात्र उतरलेले हे खेळाडू. पुन्हा एकदा टॉस केला बॉलला, पंचांचा इशारा, नो बॉल, स्क्वेअर लेग मध्ये खेळले त्या ठिकाणी जीवित. याही वेळेला 1+1 मयूरचं हे षटक या सामन्यामध्ये निर्णायक आहे, परंतु या षटकामध्ये मयूर थोडासा बॅकफुटला चाललाय. पहिला बाईचा चौकार आणि त्यानंतर आपण पहिला बाउन्सर वाईड बॉल, तदनंतर नो बॉल वरती जीवितचा जो विकेट मिळाला हवा होता, फ्रीड बॉल वरती जीवितला संधी मिळाली आणि त्यानंतर पुन्हा एकदा बाउन्सर, 1+1 अशा 2 धाबा, एकूण धाबा धाव फलकावरती 1 गडी बाद, 45 धाबा. रायगड जिल्ह्यातील नामांकित पंच आमचे मित्र संतोष चौधरी सर या स्पर्धेचा आनंद घेतात. उद्या त्यांचा संघ देखील तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल. त्यांचं देखील मनापासून आम्ही या ठिकाणी कौतुक करतो या स्पर्धेचा आनंद घेत असताना. 45 रन ऑन स्कोर कार्ड, फ्रीट आपण पाहताय असेल पुन्हा एकदा या ठिकाणी कंपल्सरी. 2 खेळाडू उरण तालुक्याचे, रायगड जिल्ह्याचा एक चांगला फिनिशर जीवित मात्रेची ती इनिंग कोण विसरेल. बिगरची नाईट स्पर्धा, ठाणे विपक्ष रायगड हा सामना आणि जीवितने केलेली कमालीची फलंदाजी त्याच्या आयुष्यातील सर्वोत्तम इनिंग आजवरची राहिली असेल. आणि त्याच्या बरोबरने अपकमिंग सुपर डुपर स्टार दुतुम गावचा खेळाडू परेश श्याम ठाकूर यांना आपण कॅप्टनच्या भूमिकेमध्ये पाहतात. चांगली भागीदारी आतापर्यंत या सामन्यामध्ये या 2 खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आयकॉन अयुब बाद झाल्यानंतर मात्र जबाबदारी स्वीकारली परेशने. मागच्या ओव्हरमध्ये अभिषेक खातूच्या अगेन्स्ट त्याने केलेल्या धावा आणि तदनंतर आता जीवितला मिळालेली संधी. नेक्स्ट बॉल फ्रीट, कॅप्टन वर्सेस कॅप्टन. मयूरचं हे षटक आता थोडंसं लांबलचक होत चाललंय. एका बाजूला 7 बॉल 23 धावसंख्येवरती खेळतो मैदानामध्ये परेश ठाकूर, त्याच्या बरोबरीने 3 बॉल 3चं योगदान जीवितने आपल्या टीमला दिलं. टोटल धावसंख्या धाव फलकावरती 45 धावा धाव फलकावरती आहेत. शॉर्ट ऑफ लेन बॉल, पुन्हा एकदा अप्पर कटचा प्रयत्न त्या ठिकाणी आहे. शॉर्ट खरं पॉइंटच्या दिशेने हा फटका प्रतीक सज्ज आहेत. सातत्याने या इनिंग मध्ये प्रतीक तारेकर व्यस्त राहिले. शॉर्ट एक्सचा कव्हरला उभं होते तेव्हाही त्याच्या डोक्यावर बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळाले. आणि यावेळेला रिव्ह्यूचा वापर केला. येस, हाईट फॅक्टर बॅटिंग टीम रिव्ह्यूला चेक केलं जाईल. टीव्ही अंपायर आमच्या समोर जॉईन झालेले आहेत, चेक केलं जाईल. कारण हा फटका ज्या धाटणीचा केलाय मनामध्ये त्या ठिकाणी थोडंसं संभ्रम निर्माण झाला होता आणि योग्य वेळी या ठिकाणी रिव्ह्यूचा वापर केलाय. डिसिजन पेंडिंग, DRS चा वापर, डिसिजन रिव्ह्यू सिस्टम 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून उत्तम क्लॅरिटी विथ क्वालिटी. खरं तर हे काम सध्या आपण टेलिकास्टच्या माध्यमातून पाहताय. संदेश पाटील आणि त्यांची संपूर्ण सेना, त्यांचं विशेष कौतुक. नो बॉल कॉल, क्या बात आहे, सोने पे सुहागा. योग्य निर्णय होता परेश ठाकूरचा हा निर्णय. बघा ऑन स्क्रीन सध्या पाहताय, ऑन दी टोस, अगदी जमिनीपासून काही वर पाय होते आणि असं असताना देखील हा फटका अप्पर कटचा प्रयत्न होता. त्यामुळे नो डाऊट पंचांनी या बॉलला नो घोषित केलं. त्यामुळे 1+1 या 2 धावा या ठिकाणी मिळाल्या. I11 ओवे टीमला एकच बॉल फेकला या षटकामध्ये. आतापर्यंत मयूरने धावा खर्च केल्या तब्बल 8. आता हे षटक मात्र राहील या सामन्याला कलाटी देऊन जाऊ शकतोय, कारण मयूरकडून भरपूर अपेक्षा आहेत. आयांश इलेवन कोळखे टीमला दबाव पूर्णपणे मयूर वाघमारे वरती. वन्स अगेन वाईड बॉल, अतिरिक्त रन्स याही वेळा खर्च करतो मयूर वाघमारे. धावसंख्या धाव फलकावधी 48 रन ऑन स्कोर कार्ड. 56 धावांची गरज आहे, अब तक 56. अजूनही येणारे काही बॉल आणि तब्बल 56 धावांची गरज. शॉर्ट ऑफ लेन, हाफ ट्रॅकर आहे, मिस टायमिंग फटका. फ्रीडचा बॉल झेल टिपला, दुसऱ्यांदा संधी जीवितला मिळाली. क्या बात आहे, 2 वेळा फ्रीड बॉलवरती या ठिकाणी जीवित मात्रला संधी मिळाली. मागच्याही सामन्यामध्ये अक्षय पाटीलचा झेल टिपला होता, मग त्या ठिकाणी मनीष फडकेने डीप मध्ये, तोही फ्रीडचा बॉल होता. आणि याही वेळेला 2 वेळा फ्रीड बॉलवरती जीवनदान मिळालं जीवित मात्रे या फलंदाजाला. 49वा धाव फलकावरती आहे. धावांचा पाठलाग मैदानामध्ये करायचा I11 ओवे. टीमला फुल टॉस, यावेळेला बीमर प्लस षटकार. व्हॉट अ शॉट, अफलातून फटका, स्क्वेअर ऑफ द विकेट, कव्हर पॉइंटच्या बाहेर. षटकार +1, 7 धावा या बॉलवरती. 50 कंप्लीट, संघाचं अर्धशतक कंप्लीट झाले. 55 धावा धाव फलकावरती. ओवे टीमने जिंकला
तर सन्माननीय कैलास दादा मात्रे यांच्या वतीने तब्बल 10,000चं कॅश प्राइज असेल या टीमला. आणि मैदानाकडे करता जितकं कौतुक करावं तितकं कमी. परेश ठाकूर या खेळाडूचं का या खेळाडूला i11 संघाचे सर्व कैलास दादा मात्रे यांनी संघ नायक म्हणून निवडलं याचं प्रतिबिंब मैदानामध्ये त्यांनी उमटवून टाकलंय. मैदानाच्या चहूबाजूला षटकार चौकारांच्या आविष्काराने अशा कंडिशनला ज्या ठिकाणी 100+ धावांचा पाठलाग करायचा आहे. 22 बॉल 48 समीकरण. फ्रीड बॉल असेल नेक्स्ट बॉल फ्रीड. 22 चेंडूमध्ये 48 धावांचं समीकरण. 9 चेंडू 30 धावांचं योगदान आतापर्यंत मैदानामध्ये परेशने दिलं. नेक्स्ट बॉल फ्रीडचा असेल. कमबॅक करावं लागेल मयूरला. याही वेळेला फुल टॉस फ्रीडचा बॉल आणि इथे देखील जीवनदान कदाचित असेल की नसेल. नो बॉल पुन्हा एकदा कॉल नो बॉल परंतु रनआउट साठी रिव्ह्यू वापरलाय मेन अंपायर. बऱ्याच घडामोडी घडल्या. इव्हेंट फुल षटक राहिलं मयूरचं. चेक केलं जाईल या ठिकाणी नॉनस्टॉक गेंडला परेश ठाकूर आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलेला आहे की नाही. फ्री बॉल कंपल्सरी राहील कारण पुन्हा एकदा नो बॉल घोषित करण्यात आलेला आहे. जबरदस्त सामना अप्रतिम मॅच. चेक केलं तर रनआउट. जर या ठिकाणी परेश रनआउट झाला तर मात्र पुन्हा एकदा कहाणी में ट्विस्ट निर्माण होईल. धाबांचा पाठलाग करताना i11 ओवे संघाच्या वाट्याला अडचणी येऊ शकतात जर का इथे परेश ठाकूर रनआउट असेल तर. कारण थॉमस डायसचा नो बॉल नाहीये. तिसरे पंचाने सांगितलेले आहे लिगल बॉल फेअर डिलिव्हरी परंतु रनआउट. रनआउट मैदानाच्या बाहेर जावं लागेल परेश ठाकूरला. थॉमस डायसचा डायरेक्ट थ्रो बघा ऑन स्क्रीन. अप्रतिम सामन्यामधला हा टर्निंग पॉइंट राहू शकतं कारण या ठिकाणी परेश ठाकूर होतोय रनआउट. खाली हा बॉल होता त्यामुळे फील्ड डिलिव्हरी पंचांनी घोषित केलं. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न बघा ऑन स्क्रीन. आणि तदनंतर मात्र रन आउटच्या स्वरूपात डायरेक्ट थ्रो पाहायला मिळाला मैदानामध्ये थॉमसचा. परंतु 10 चेंडूमध्ये 30 धावांची इनिंग साकारली. एकदा जोरदार डाव होत्या कॅप्टन परेश ठाकूर साठी. अफलातून इनिंग मैदानामध्ये त्याने साकारली आहे. नवीन फलंदाज मैदानाकडे चाललाय. कोण गावचा हा खेळाडू अनिकेत मात्रे मैदानाकडे चाललाय इन ॲट नंबर 4. या ओव्हरमध्ये बऱ्याच घडामोडी घडल्या. 1.3 चेंडू फेकले मयूरने. पहिल्या षटकामध्ये फक्त 11 दिले होत्या परंतु या ठिकाणी आपण जर पाहिलं आतापर्यंत टोटल 28 धावा पहिल्या 9 चेंडूमध्ये खर्च केलेल्या आहेत मयूर वाघमारे. एक्स्ट्राच्या स्वरूपात 15 धावा या ठिकाणी पाहायला मिळाल्या. हा सामना आता अजूनही बॅलन्स आहे कारण परेशचा विकेट या सामन्यामध्ये हवा होता. i11 कोळखे टीमला तो मिळालाय. आणि एका बाजूला अनिकेत मात्रे हा खेळाडू कोण गावचा सुपरस्टार यंगस्टार मैदानाकडे दाखल झालाय. खरं थॉमस डायसचं कौतुक करावं तेवढं कमी. डायरेक्ट हिट अफलातून थ्रो ऑन द स्टम्प्स त्यांचा थ्रो पाहायला मिळाला. नेक्स्ट बॉल मयूरने मात्र आता थोडी गती कमी केली. अचूक टप्प्यावरती हा बॉल डिलिव्हर्ड केला आणि यावेळेला आपण पाहिला हा कदा निर्धाव चेंडू. संपूर्णपणे आता या मॅच मध्ये जबाबदारी स्वीकारावी लागेल जीवित मात्रे या अनुभवी खेळाडूला कारण त्यालाही 2 जीवनदान मिळाले. फ्रीड बॉल वरती त्याला जीवनदान मिळाले तर मग आता या ठिकाणी जबाबदारी त्याला डेफिनेटली घ्यावी लागेल. या षटकामध्ये आपण पाहताय करता धावांचा रतीप वाढत चाललाय. पुन्हा एकदा गतिमान बॉल मयूर वाघमारेसाठी हे होम ग्राउंड आहे कारण सातत्य या मैदानामध्ये रबर बॉलची प्रॅक्टिस करत असतो परंतु यावेळेला लाईन लेंथ मध्ये प्रचंड बिघाड मयूरच्या माध्यमातून पाहायला मिळाला. त्याचा फायदा प्रतिस्पर्धी संघाला म्हणजे i11 ओवे संघाला त्या ठिकाणी होताना पाहायला मिळाला. व्हाईट बॉल 57 रन ऑन स्कोर कार्ड. अजूनही 47 धावांची गरज आहे. 20 बॉल 47 धावा हे समीकरण. लेफ्ट केला बॉलला कमी गतीचा बॉल. या ठिकाणी जीवितने मात्र संयम दाखवलाय. आणखीन एक डॉट बॉल कारण जीवितलाही ठाऊक आहे या ओव्हरमध्ये अपेक्षित धावा आलेल्या आहेत ते किंबहुना त्याही पेक्षा धावा आपल्या संघाला मिळालेल्या आहेत. त्यामुळे विकेटमध्ये अधिक काळ थांबणं तितकंच गरजेचं राहील माझ्या संघासाठी माझ्या संघाच्या उज्ज्वल भविष्यासाठी. त्यामुळे जीवित जास्त रिस्क घेत नाहीये. डॉट बॉल त्या ठिकाणी पाहिला. टोटल धावा 57. नेक्स्ट बॉल वन्स अगेन व्हाईट बॉल. खरं तर पहिलं षटक 11 धावांचा आणि त्यानंतरच्या पुढच्या 5 चेंडूमध्ये जवळजवळ 19 धावा मयूरने खर्च केल्या. मयूरकडून ही कामगिरी अपेक्षित नाहीये i11 कोळखे टीमसाठी.
शेवटचा बॉल, मयूरचं लांब लचक स्पेल आणि एका बाजूला आयन्स इलेव्हन कोळके संघाला कमबॅक करायचा हा सामना अजूनही बॅलन्स आहे, कारण तब्बल 46 धावांचा पाठलाग 19 चेंडूमध्ये मैदानामध्ये आई इलेव्हन ओवे टीमला करायचं. सेन्सेबल क्रिकेट, पुश करो और खुश रहो. सिंगल घेत असताना एंड बदलला, स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे आणि इथे आपण पाहिलं बघता बघता हे लांब लचक षटक संपलं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना आई इलेव्हन ओवे टीमची धावसंख्या धाव फलकावरती 2 गडी बाद 59 धावा. आता येणारे 18 चेंडू विजयासाठी 45. ड्रिंक्स ब्रेक होईल. या पण ऐकूया सुमधुर संगीत डीजे एसडीसी यांच्या माध्यमातून. तीन ओव्हरचा खेळ संपला. चला ड्रिंक्स ब्रेक. लवकरात लवकर आपण पाणी घेऊन चला मैदानाच्या आतमध्ये. खरं तर आपण हा ग्राफ्स पाहिला तर अगदी वरच्या दिशेने जातोय आणि त्यानंतर 18 चेंडूमध्ये 45 धावा, प्रतिषटक 15.00. हा करत आता रिक्वायर्ड रन रेट राहील या मॅच मध्ये. बॅटिंग करत असताना आई इलेव्हन ओवे टीमला जो रिक्वायर्ड रन रेट पहिल्या ओव्हरमध्ये होता 17.33, तो आता मात्र 15.00 वरती आला. त्यामुळे करंट रन रेट हा प्रचंड वाढलाय आई इलेव्हन ओवे संघाचा. त्यामुळे ही गोष्ट मात्र या संघासाठी अतिशय आनंदाची राहील. संघाचे पाठीराखे, दोन्ही संघांचे पाठीराखे मोठ्या संख्येने या स्पर्धेचा आनंद घेत असताना पाहायला मिळाले. रायगड प्रीमियर लीग रबर बॉल सीझन 1 आदर्श स्पोर्ट्स पनवेल सर्व त्यांचे शिलेदार त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन. पहिलं पर्व पाहताना इथे आलेल्या प्रत्येक प्रेक्षकाला किंबहुना मान्यवरांना, खेळाडूंना असं वाटत असेल ही परंपरा कित्येक वर्षानुवर्षे चालत आली असावी. रबर बॉल फॉर्मॅटमध्ये रायगड जिल्ह्यामध्ये प्रीमियर लीग होणं हे एक स्वप्न होतं. या ठिकाणी खरं तर प्रत्येकाचं हे स्वप्न पूर्ण केलंय आदर्श स्पोर्ट्स पनवेलच्या सर्व शिलेदारांनी. खरं तर कौतुक करावं लागेल आणि त्यासाठी खरं तर नानोबा मैदान आपण पाहता पारगाव ग्रामस्थांचं देखील विशेष या ठिकाणी योगदान. त्याचबरोबर 24 लाईव्ह इव्हेंटची संपूर्ण टीम त्यांचंही कौतुक करावं तितकं कमी. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहता मॅच ऑन आहे. 4थं षटक अजय मराजगे, खरं तर खोपोली खालापूर परिसरातील हा खेळाडू, डाव्या हाताचा एक शैलीदार असा गोलंदाज, कोणत्याही क्षणाला कमबॅक करू शकतोय. इक्कू सोलंकी यांचं प्रमुख अस्त्र अजय मराजगे. डाव्या हाताचा हा खरं तर खेळाडू बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. हा सामना जर का जिंकायचा असेल तर इकॉनॉमिकल षटक टाकावे लागतील. कमी धावांचे षटक हे गोलंदाजांना फेकावे लागतात. तर एका बाजूला जो मोमेंटम ज्या पद्धतीने परेशने आपल्या टीमला मिळवून दिलाय, परेश जरी मैदानाच्या बाहेर गेला असला तरी जीवित आणि एका बाजूला अनिकेत या 2 फलंदाजांना तो मोमेंटम पुढे घेऊन जायचा आहे. जर का या धावांचा पाठलाग करायचा असेल तर प्रतिषटक 15च्या सरासरीने पुढे जावं लागेल. पहिला बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिला बॉल क्या बात आहे, हार्ड लेंथ वरती टाकलाय. सन्मान देण्याचा प्रयत्न होता आणि इथे पहिला निर्धाव चेंडू त्या ठिकाणी पाहायला मिळाला. अजूनही मॅच मध्ये आपण पाहता 17 चेंडूमध्ये 45 समीकरण. सूर्यास्तानंतर सूर्योदय हा नेहमी होत असतो असं म्हणतात आणि त्याचबरोबरीने अपयशानंतर यश हे नक्कीच तुमच्या कर्तृत्वाच्या जोरावर तुम्हाला मिळतं. जरी पहिल्या 3 षटकामध्ये धावांची गती वाढली असली तरी पुढची 3 षटकं देखील तितकीच महत्वाची राहतील. अजय महाराजचं हे षटक फार निर्णायक राहील. कमबॅक करावा लागेल. गुडघा टेकत पुन्हा एकदा पायात टाकलेला बॉल, आणखीन एक निर्धाव चेंडू. डॉट पर्सेंटेज जर का वाढले तर दबाव डेफिनेटली वाढेल आई इलेव्हन ओवे या टीम वरती. या क्षणाला जर का आणखीन डॉट बॉल किंवा एखादा विकेट मिळाला तर मात्र हा संघ पूर्णपणे बॅकफुटला जाईल. मी मगाशी म्हटलं मोमेंटम कन्सिस्टंट तुम्हाला परफॉर्मन्स द्यावा लागेल. जो मोमेंटम मिळवून दिलाय तिथून तुम्हाला पुढे जायचं. एक चांगला खरं तर पाया रचला विजयाचा मैदानामध्ये बॅटिंग करताना परेश ठाकूरने आणि त्यानंतर मात्र जीवित वरती मोठी जबाबदारी आहे. अजय महाराजगेचं हे षटक अगदी योग्य क्षणाला अजय महाराजगेला बॉलिंग मार्क वरती काढलंय. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. क्या बात आहे. सलगचा 3रा डॉट बॉल. डाव्या हाताचे खेळाडू नेहमी क्रिकेटच्या खेळामध्ये उजवे राहिलेत आणि यावेळेला मात्र चांगली कामगिरी या खेळाडूंच्या माध्यमातून होताना पाहायला मिळाली. सलगचा 3रा डॉट बॉल. प्रेशर ऑन जीवित मात्रे, प्रेशर ऑन आई इलेव्हन ओवे टीम. शेवटचे बॉल असतील मैदानामध्ये 15. विजयासाठी
45 धावांचं समीकरण. बडवलचा हा खेळाडू कालापूर परिसरातील 36 विभाग त्या परिसराला बिलॉंग करणारा हा खेळाडू मैदानामध्ये अजय मराजगे कमालीची गोलंदाजी करतोय आणि इथे मात्र आता थोडंसं डॉमिनेट केलं आतापर्यंत I11 ओबे टीमला. हा सामना रफ अँड टफ होत चाललाय. चढ उतर अप अँड डाऊन्स या सामन्यामध्ये पाहायला मिळाले. पहिल्या ओव्हरमध्ये 11, सेकंड ओव्हरमध्ये 24, तिसऱ्या ओव्हरमध्ये 24, 2 ओव्हरमध्ये तब्बल 48 धावा आल्या आणि त्यानंतर चौथ्या षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती अजय मराजगे आलाय. काल याच मैदानावरती अभिजित ठाकूर यांच्या माध्यमातून आपण मेडन ओव्हर पाहिलं. या क्षणाला मात्र असंच षटक हवंय फिल्डिंग करणाऱ्या आयांश 11 कोळके टीमला. नेक्स्ट बॉल लो फुल टॉस हलक्या हाताने ऑन ड्राईव्ह. थॉमस डायस डीप मध्ये आहेत. त्यांचा थ्रो अक्षरशः जिव्हारी लागला I11 ओबे संघाच्या, कारण परेश ठाकूरचा रन आउटचा विकेट फार निर्णायक होता. तर संजूबाई पाटील अर्थात संजयजी पाटील दी बॉस यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती आहे आपण सन्मानानं या व्यासपीठावर यावं. आपलं सहर्ष स्वागत आहे. चाय रिसॉर्टचे ओनर आणि खरं तर या स्पर्धेचा रायगड प्रीमियर लीगचा ऑक्शन सोहळा सुद्धा त्यांच्या चाय रिसॉर्टला संपन्न झाला होता. तर त्यांना विनंती आहे आपण मंचावर यावं. आपलं सहर्ष स्वागत. अनिकेत मात्रे हा खेळाडू आहे. पुन्हा एकदा डिरेक्टची संधी होती, ही संधी मात्र गमावली, परंतु या षटकामध्ये कमबॅक करतो अजय मराजगे. जर का हा सामना अनिकेतने जिंकून दिला तर सनी गाताडे सुनील गाताडे यांच्या वतीने 2000चं पारितोषिक या खेळाडूला आलंय. हा सामना आपण जर पाहिला एक वेगळ्या धाटणीचा पाहायला मिळाला. अप अँड डाऊन्स हे सातत्याने या मॅच मध्ये पाहिले. अजय मराजगेचं हे षटक आता पुन्हा एकदा आयांश 11 कोळके संघाला सामन्यामध्ये घेऊन येतोय. जबरदस्त कमबॅक. आदरणीय त्यांच्या समवेत प्रवीणजी पाटील वावनजी यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. दोनही मान्यवरांना विनंती आहे की आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे रायगड प्रीमियर लीग रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धेमध्ये. सुस्वागतम. ओव्हरचा शेवटचा बॉल आणि या षटकामध्ये केलं अजयने कमबॅक. फक्त 2 धावा. गोलंदाजी आवडली असं तर एकदा जोरदार डाव द्या खेळाडूसाठी. ज्या ठिकाणी मागच्या 2 ओव्हरमध्ये 24 धावा आल्या, त्या ओव्हर नंतर मात्र सावरत डावाला सावरत या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा अजयने खर्च केल्या. हा सामना आता पूर्णपणे बॅलन्स आहे, कारण आता येणारे बॉल असतील 12 विजयासाठी जबरजबर या मॅच मध्ये करायचे आहे. 43-43. बॉस आणि त्याचप्रमाणे आई ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र राज्य आदरणीय कैलासदादा मात्रे साहेब, अर्थात त्यांचा संघ या ठिकाणी खेळतोय. फ्रँचायझी ओनर आहेत, त्यांचं सहर्ष स्वागत. त्यांच्या समवेत आलेल्या सगळ्याच मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो आणि सर्वांना विनंती करतोय की आपण सन्मानानं रायगड प्रीमियर लीगच्या या व्यासपीठावर यावं. आपलं हार्दिक 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 असं स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. क्या बात है. रॉयल एंट्री. कैलास मात्रे आला. क्या बात है. जिथे विषय गंभीर तिथे आमचे कैलासदादा गंभीर. डॅशिंग डायनामिक पर्सनॅलिटी असणाऱ्या दमदार व्यक्तिमत्व आदरणीय आई ग्रुप महाराष्ट्र राज्य अध्यक्ष कैलासदादा मात्रे साहेबांचं आगमन. वेलकम. आपलं सहर्ष स्वागत. रायगड प्रीमियर लीग खरं तर टेनिस बॉल सीझन 5 डे नाईट फॉर्मॅटचे दमदार यशस्वी आयोजक यांना आपण सध्या ऑन स्क्रीन पाहता आणि त्यांचा संघ देखील मैदानामध्ये खेळतोय. आतिश मात्रे बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला बॉल बीमर. नशीब चांगले होते आयांश 11 कोळके संघाचे. हा बॉल बॅटला भरत झाला तर आणखी धावा वाढल्या असत्या, परंतु इथे एक्स्ट्राने सुरुवात झाली आहे. आता येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी जवळजवळ 42 धावांचं समीकरण. 12 बॉल 42 धावा. हा सामना अजूनही संपलेला नाहीये. अजय मराजगेने मात्र कमबॅक करून दिलं आपल्या टीमला, परंतु यानंतर येणाऱ्या 12 बॉल मध्ये तब्बल 43 धावांची गरज असताना एक एक्स्ट्रा रन या ठिकाणी पाहिली. 42 धावांची गरज असताना मात्र एक्स्ट्रा रन पाहायला मिळाली. अजूनही आपण पाहता या मॅच मध्ये
12-42 समीकरण बाकी आहे. एक एक्स्ट्रा रन पाहायला मिळाली मागच्या बॉलमध्ये. बीमर फ्रीड बॉल. अतिश पारगावचा हा खेळाडू आणखीन एक अष्टपैलू खेळाडू मैदानामध्ये आलाय. शॉट ऑफ प्लेन बॉल आणि काय फटका सजवलाय एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर. सुपर डुपर क्लास कोणगावचा सुपरस्टार अनिकेतचा धमाका षटकार. सदांचं स्वागत केलंय अनिकेतने षटकाराने. इनसाइड आउट फोर्स केला बॉलवरती. दबाव अतिशय चांगला फटका पाहायला मिळाला आणि दबाव परिस्थितीमध्ये चांगली इनिंग नेहमी अनिकेतने साकारली आहे. 6 धावा या फटक्यावरती मिळाल्या. मॅच ऑन. 11 बॉल विजयासाठी 36 धावांचं समीकरण. 11 चेंडूमध्ये 36 च कॅल्क्युलेशन. पुढचा फुल टॉस वन्स अगेन. आय लाईक अ वॉर बिकॉज आय एम अ वॉरियर. मला युद्ध आवडतं कारण मी योद्धा आहे. लगातार दुसरा षटकार. हा सामना I11 ओवे संघाने जिंकला तर या संघाचे डॅशिंग संघ मालक कैलासदादा मात्रे यांच्या वतीने तब्बल 10,000 पारितोषिक या टीमला आलंय. आणि मैदानामध्ये काय फटकेबाजी करतोय अनिकेत मात्रे हा खेळाडू. कोणगावचा यंगस्टर. जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळाली. नवे पर्व युवा सर्व या उक्तीप्रमाणे सध्या रायगड जिल्ह्यामध्ये तरुण आणि युवकांचा बोलबाला राहिला, ज्यामध्ये येणाऱ्या कालखंडामध्ये आणखी एक मोठं नाव अनिकेत मात्रे स्ट्राईक एंडला सज्ज असताना आपण पाहत आहे. 10 बॉल 30 धावांचं समीकरण या सामन्यामध्ये आलंय. वैयक्तिक 4 चेंडूमध्ये 13 धावा केल्या. 2 षटकार आपण पाहिले अनिकेतच्या बॅटमधून. तर एका बाजूला संघर्ष करतोय जीवित मात्रे हा खेळाडू. 12 बॉल फक्त 6 धावांचं योगदान. अतिश वरती आक्रमण सलग तिसरा येईल का? फ्रीड बॉल षटकार पाहिला. पुढचा बॉल षटकार. तदनंतर यानंतरचा पुढचा चेंडू थोडा धीम्या गतीचा होता. कोलाट टाकला होता. परफेक्ट यॉर्कर या ठिकाणी पाहायला मला. कमबॅक गरजेचं होतं आणि हे कमबॅक करून देणारा चेंडू आपण या ठिकाणी पाहिला अतिशच्या माध्यमातून. शेवटचे 9 चेंडू विजयासाठी 30 धावा असं हे समीकरण. 6,000 व्ह्यूवर्स सध्या कोकरंट व्ह्यूवर्स या स्पर्धेचा आनंद घेताना आपण पाहताय. हे या स्पर्धेचं यश आहे. रायगड प्रीमियर लीग रबर बॉल सीझन 1 फटका फसलाय. कॉटन बॉलचे चान्स आणि इथे मात्र संधीचं सोनं केलं. विकेट मिळवला अतिशने. आपल्या टीमसाठी मैदानाच्या बाहेर जावं लागेल अनिकेत मात्रे या खेळाडूला. आणि त्यानंतर निराश झालेला अनिकेत मैदानाच्या बाहेर चाललाय. अजूनही या मॅच मध्ये आता येणारे 8 चेंडू विजयासाठी 30 धावा म्हणजे जवळजवळ 5 षटकार हे ठोकावे लागतील. मैदानाकडे चालला नेरेदुंद्रे विभागाची आन बान शान रमेश पवार उर्फ आऊ. आणखीन एक दमदार खेळाडू यावेळेस मात्र मैदानाच्या दिशेने वाटचाल करत असताना 5व्या क्रमांकावरती एक 4 व्हीलर ज्या खेळाडूच्या नावावरती आजवर राहिले आणि तब्बल 4 2 व्हीलर बाईक ज्याने टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून पटकावला असा एक दमदार अष्टपैलू खेळाडू रमेश पवार मैदानाकडे चाललाय. 8 चेंडू आणि 30. बघा दोन्ही खेळाडू जे विकेटवरती आहेत. खरं तर प्रवीण आपण पाहिलं दोन्ही खेळाडू हे अनुभवाने परिपक्व आहेत. कठीण परिस्थितीमध्ये खरं तर कशा पद्धतीने प्रेशर सहन करायचं झेलायचं आणि त्या प्रेशरनुसार फलंदाजी करायची किंवा प्रेशर कंडिशनला हँडल करायचं आहे ह्या दोन्ही खेळाडूंना चांगलं माहिती आहे. परंतु एका बाजूला हार मानायला तयार नाहीये आयांश 11 कोळके संघ. 8 चेंडू 30 धावा हे कॅल्क्युलेशन मैदानाच्या आतमध्ये आहे. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन या ठिकाणावर पाहत आहे. कठोर परिश्रम ध्येय आणि लक्ष्यावरील अखंड फोकस हे यशाचे 3 तुमचे खरं तर मार्ग आहेत. तुम्हाला या ठिकाणी घाम घालावा लागेल. मेहनत करावी लागेल. फोकस करावं लागेल आपल्या ध्येयाकडे. विजयी कसं होता येईल या मॅच मध्ये. 8 बॉल 30 समीकरण सामन्यामध्ये आहे. नेक्स्ट बॉल आतिश तयार. हाफ ट्रॅकर हुक केला बॉलला. मागे खेळले. फाईन लेगला फिल्डर फंबल झाले. बॉल डायव्हर्ट झाला आणि निघाला बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमा पार. संघर्षमय चौकार.
ची साथ फाईन लेगच्या दिशेने आलेला हा चौकार त्या ठिकाणी पाहिला. 4 धाबा या फटक्यावरती मला स्वतः त्या ठिकाणी आय थिंक कॅप्टन आहेत मयूर, त्यांच्याकडून मिस्टेक, बॉल डायव्हर्ट झाला लास्ट मोमेंटला, वळला आणि बाउंड्रीच्या दिशेचा वेध घेत असताना चौकार त्या ठिकाणी मिळाला. 7 बॉल 26 धाबा. 7 चेंडूमध्ये 26 हा चेंडू तितकाच निर्णायक राहील या मॅच मध्ये, फार महत्वाचा राहील. जर इथे षटकार चौकाराला तर धावांचं ओझं लास्ट ओव्हर मध्ये कमी होईल आणि जर का डॉट बॉल किंबहुना एखादा विकेट मिळाला तर प्रेशर राहील I-11 ओवे या संघावरती. समोर पुन्हा एकदा रमेश पवार आऊ स्ट्राईक एंडला सज्ज होतोय, लेफ्ट हँडेड बॅटर. तर एका बाजूला आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक मध्ये आतिश म्हात्रे. याही वेळेला कोलाट टाकला बॉल, ओव्हर पिच मध्ये चेंडू होता, प्रॉपर कनेक्शन नाहीये. फॉलो थ्रू मध्ये चेंडू उचलला, फक्त सिंगलच रन या बॉलवरती मिळाली. आता येणारे 6 चेंडू विजयासाठी जवळजवळ 25 धावांची गरज. सदाबहार हे संगीत तुम्ही ऐकताय एसडीसी सूरज यांच्या माध्यमातून. परंतु मॅच मध्ये आता ट्विस्ट निर्माण झालाय. समोर डाव्या हाताचा रायगड जिल्ह्यातील एक अग्रनामांकित खेळाडू रमेश पवार आणि त्याच्या समोर ज्या गोलंदाजाने खरं तर आयांश 11 कोलके संघाला विजयाची स्वप्ने दाखवलीत, 4थ्या ओव्हरमध्ये 2 धावा खर्च करत असताना तो अजय महाराजगे त्याच्यावरती विश्वास दाखवलाय संघनायकाने. ऑन स्क्रीन आपण पाहता आदरणीय कैलासदादा म्हात्रे आणि त्यांचे सर्व सहकारी या सामन्याचा आनंद घेत असताना. डॅशिंग पर्सनॅलिटी असणारे कैलासदादा म्हात्रे I-11 ओवे संघाचे संघ मालक आणि एका बाजूला आपण पाहताय खरं तर आयांश 11 कोलके संघाचे संघ मालक आयांश, खरं तर कोलके संघाचे संघ मालक अक्षय मुंडे, त्यांचे चिरंजीव आयांश यांचा आज वाढदिवस देखील आहे. 6 बॉल मैदानामध्ये 25 धावा. डू वर डाय. रमेश पवारला हिरो बनण्याची नामी संधी असेल या सामन्यामध्ये. 8वा लागेल भूतकाळातील इनिंग लेफ्टी वर्सेस लेफ्टी. अनेक वेळा डावा वर्सेस डावा हा बॅटल पाहिला की फलंदाज आक्रमक राहिला, खेचून मारल्या बॉलला ऑन साइडला प्रतीक. व्हॉट अ फिल्डिंग, जबरदस्त एफर्ट्स लावले त्या ठिकाणी डीप मध्ये, रन वाचवल्या 3. मोक्याच्या क्षणाला उत्तम दर्जाची फिल्डिंग पाहायला मिळाली. लोकल बॉय पारगावचा खेळाडू प्रतीक तारेकरचंही कौतुक व्हायला हवं. 5 चेंडू मध्ये आता विजयासाठी 24चं समीकरण मैदानामध्ये आहे आणि जीबीतला ती इनिंग मी मगाशी म्हटलं भूतकाळ आठवावा लागेल. जीबीतला मैदानामध्ये विगर नाईट स्पर्धेमधला खेळ आठवावा लागेल. 5-24 असताना त्याने ठोकलेले षटकार कोण विसरेल. 4 षटकार केजू मुंडेच्या अगेन्स्ट त्याने मारले. आता या इनिंग मध्ये तसाच कारनामा पाहायला मिळेल का. ओव्हर पिच आहे, पुन्हा एकदा ऑन साइडला ड्राईव्ह, फक्त आणि फक्त सिंगल. हा सामना आता हळूहळू जड होत चालला. I-11 ओवे संघाला बंधू संपलेला नाहीये. शेवटपर्यंत हार रमेश पवारला मानायचे नाही. क्षमता आहे या खेळाडूमध्ये, कोणत्याही क्षणाला तो सामना फिरवू शकतोय. अनेक वेळा मोठमोठे कारनामे कीर्तिमान प्रस्थापित करणारा रमेश पवार या मॅच मध्ये 4 बॉल 23 धावा असताना 4 षटकार ठोकून आपल्या संघाला विजयी करून देईल का हे पाहावं लागेल. तर एका बाजूला एक लिगल बॉल हवाय मैदानामध्ये. आयांश 11 कोलके टीमला हा सामना आता पूर्णपणे एकतर्फा होत चाललाय. परेश ठाकूरने केलेले प्रयत्न कदाचित अपुरे राहतील, कारण थॉमस डायटचा थ्रो या सामन्यामध्ये राहिला टर्निंग पॉइंट. परेश ठाकूरचा विकेट. 3-23. चला, विनिंग टीमचा कॅप्टन मी पुन्हा एकदा करतो युबी स्पोर्ट्स अलिबाग संघाचा संघनायक अक्षय पाटील मोन्या याला इन्व्हाइट करेल. आपण मंचावरती उपस्थित राहा आणि यानंतर विनर, या सामन्यामधला विनर असा सामना तुम्हाला यानंतर पाहायला मिळेल. 3 बॉल 23 धावा आहे का दुसरा चमत्कारच या सामन्यामध्ये कमबॅक करून देईल या मॅच मध्ये I-11 ओवे टीमला. स्टेप आउट झाले, हलकीशी कडा, एज अँड टेकन, 1 साइडेड मॅच. अजून एक धक्का बसतोय बॅटिंग करताना I-11 ओवे टीमला.
आकाश सारेकरच्या पण अर्धशतकी इनिंग जरूर पाहिली. प्रत्येकाने त्याला चांगल्या पद्धतीचं त्याची स्तुती केली, प्रशंसा देखील केली. परंतु या मॅच मध्ये अजय मराठेचा ड्रीम स्पेल खरं तर सामन्यामध्ये महत्वाचा राहील. 10 बॉल मध्ये त्याने फक्त 4च धावा खर्च केल्या. क्या बात आहे. नौका फलंदाज विवेक मात्रे सज्ज झालेला आहे. लेंथ बॉल टाकला, हार्ड लेंथ मध्ये 11 बॉल टाकले. आतापर्यंत अजय मराठे फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्या. 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये आपण जाताना पाहायला मिळाला. शेवटचा बॉल हा सामना पूर्णपणे आपण पाहिला एकतर्फा होताना पाहायला मिळाला. या सामन्यामध्ये आयन्स 11 कोलके संघ विजयाकडे मार्गक्रमण करताना पाहायला मिळतो. शेवटचा निर्णायक चेंडू आहे. सामन्याचा रिझल्ट लगेच आपल्याकडे येईल. आयन्स 11 कोलखे विपक्ष I11 ओवे या दोन टीम मध्ये ही लढत. आणखीन एक मोठा फटका शेवट गोड केला या फटक्यावरती विवेकने, परंतु हा सामना मोठ्या मार्जिनने जिंकलाय आयन्स 11 कोलके टीमने. अभिनंदन आयन्स 11 कोलके टीम, अभिनंदन मयूर, अभिनंदन आकाश. हार्ड लक टीम I11 ओवे. मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा हिरो. मगाशी चर्चा केली ज्या गोष्टीची, अर्धशतकी इनिंग्स पाहिली. पहिल्या इनिंग मध्ये बॉलिंग मधला देखील उत्तम स्पेल पाहायला मिळाला अजय मराठेचा. परंतु या सामन्याचा हिरो ठरतोय याच मैदानावरती सतत प्रॅक्टिस करणारा रायगड जिल्ह्याचा वंडर बॉय मिस्टर आकाश तारेकर, प्लेअर ऑफ द मॅच. चला टॉस साठी दोन्ही कॅप्टन. युवी स्पोर्ट्स अलिबाग आणि एका बाजूला आयन्स 11 कोलके. विनर टीमचे संघनायक आकाश सारेकर 26 बॉल 59 धावा या सामन्याचा हिरो सामनावीर. चला अलिबाग आणि एका बाजूला कोलके संघाचा कॅप्टन मयूर आणि अक्षय दोन्ही कॅप्टन आपण टॉस साठी या सामनावीर